डॉक्टर महेंद्र घागरे सर या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा असा भरपूर या चंदन शेतीबद्दल अभ्यास झालेला आहे, संशोधन झालेलं आहे. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लिखाणसुद्धा केलेलं आहे आणि निश्चितच या मार्गदर्शनपर व्याख्यानामधून आपल्याला एक चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी निश्चितच त्यांच्याकडनं निरासन होईल. आणि मी अधिक वेळ न घेता मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर महेंद्र घागरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी चंदन शेती या विषयावर आमच्या उपस्थित शेतकरी बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर प्लीज. 15 वर्ष मी चंदनावरती काम करतोय. दरवर्षी 2.5-3 लाख रोपं मोफत, मार्गदर्शन मोफत. फक्त हे ग्रुप शेतीला आहे की जेवढी लोक जास्त एकत्र येतील 888 9420 666 888 9420 666 दूसरा एक नंबर आहे 7720 888 9420 888 मी ह्या क्षेत्रात कसा आलो, काय आलो आणि ह्यात फायदे आणि तोटे. आणि मी म्हणतो मीच नुसते बोलण्यापेक्षा जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न विचारले तर ते इतर समाजालाही ते माहिती पडतील. हा विचारा सर. नाही आता माझ्याकडे प्रेझेंटेशन नाही, मी असं एक ठिकाणी दिलं आणि ते माझं गेलं. पण मी तुम्हाला सांगतो की ह्यात चंदनामध्ये काम कुणीच केलेलं नाही. केलेलं आहे ते सगळं कागदावरती काम झालेलं आहे. आज जी संस्था कर्नाटकमध्ये काम करते गेले 70-80 वर्ष, तिथं ती जवळजवळ मला वाटतं 40-50 एकर जागा आहे. तर त्यांना मी हाच प्रश्न विचारला की कुणी पैसे कमवले आणि कुणाची झाडं तोडता आली, तर त्यांना काय सांगता आलं नाही. आज जे काय वृक्षारोपण चंदनाचं चालतंय ते एका एकरात झाडं किती लावावी, कशी शेतकरी अवजरून त्या झाडाच्याही भावना आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कमीत कमी झाडाची जवळजवळ साईज नाही म्हटलं तर दोन्ही बाजूला 8-8, 10-10 फूट त्याची वाढ असते. ह्या बाजूला 10 फूट, ह्या बाजूला 10 फूट, म्हणजे 20 फूट जागा एका झाडाला लागते. आणि त्याला संपूर्ण सूर्यप्रकाश त्याच्या अंगावरती पडला पाहिजे. दुसरं म्हणजे असं सांगतो की त्याला खालपासून वरपर्यंत फांद्या पाहिजेत. झाडाच्या जेवढ्या फांद्या असतील, जेवढी पानं असतील, तेवढं त्या झाडाचं खाद्य समजायचं. आज जर का 1000-800 झाडं जर लावली तुम्ही एकरामध्ये, तर फक्त त्याच्या टाळूवरती 10-20 पानं राहतील आणि ती सरळ बांबूसारखं वाढ होईल. म्हणजे जे काय आतापर्यंत सागाची लागवड केली, निलगिरीची लागवड केली आणि त्यात जी काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली, तशाच पद्धतीने आताही लूटमार चालू झालेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तुम्हाला सांगितलं जातं 10 एवढं उत्पन्न, तेवढं उत्पन्न, ही योजना, ती योजना, आमकी योजना, तमकी योजना. तर त्याला तुम्ही विचारायला पाहिजे की तुम्ही किती पैसे कमवले किंवा तुमच्या माध्यमातून किती जणांनी पैसे कमवले. हा तर सरळ साधा प्रश्न विचारायला पाहिजे. तर न विचारता लाखो रुपयाचे म्हणजे तुम्ही रोपं विकत घेता. आज तुम्ही मला सांगा की ते आश्रय वृक्ष एक लावायला सांगतात. त्या आश्रय वृक्षामध्ये कमीत कमी 5-10 फुटावर तरी एक झाड लावाल. मग 5 फूट ती चंदनाचं रोप वाढायला, त्याची मुळी तिथपर्यंत जायला किती वर्ष? 1.5 वर्ष तर लागेल. 1-1.5 वर्ष. मग ते 1-1.5 वर्ष जर झाड जगत असेल तर त्यानंतर दुसऱ्या झाडाची आवश्यकता काय आहे? मग हे शेतकऱ्यांना का समजत नाही मला अजून काही कळत नाही. आम्ही जे काम करतो पहिल्या दिवसापासून तर आज माझ्याकडं 12-12, 15-15 वर्षाची 5-5 हजार झाडं एका ठिकाणी उभी आहेत. त्या कुठल्याही झाडामध्ये गुणवत्ता निर्माण झाली नाही. आमच्याही चुका झालेल्या आहेत, पण त्या चुका लक्षात आल्यात, समाजाच्या त्या आम्ही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी महिन्याला माझे कमीत कमी 12, 17, 20 कार्यक्रम होतात. तुम्हाला दुसरं एक सांगायचं म्हणजे माझं शिक्षण फक्त 4थी झालेलं आहे. 165 रुपयात 1985 सालापासून ह्या वन औषधी नर्सरीमध्ये मी माझी निर्मिती चालू केली.
त्यामध्ये चांगला पूर्व सक्षम झाल्यानंतर समाजाने बऱ्याच सांगितलं की आता तुम्ही समाजासाठी काहीतरी काम करा. तर मी ज्यावेळेस वृक्षारोपणाची मोहीम चालू केली 1945 पर्यंत आजपर्यंत चंदनाला एवढं बदनाम करून ठेवलेलं आहे की विचारताच होई नाही. मग त्याचा गैरसमज दूर करायचा तर मी म्हटलं जे कोणी काम केलं नाही ते आपण काम चालू करायचं. मग पहिली बियाणं गोळा निर्मिती चालू केली. बियाणं निर्मिती चालू केल्यानंतर उगवण क्षमतेवर लक्ष केलं. उगवण क्षमता निर्माण झाल्यानंतर रोपं कुणी खरेदी करेना, मला वेड्यात काढायला लागली. पण मी माझी चिकाटी काय सोडली नाही. आणि आता गेले 4-5 वर्ष झालं एवढी चांगली चंदनाची वातावरण निर्मिती झाली, पण त्यात फसवणुकीचं प्रमाण इतकं झालं की विचारताच होई नाही. तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की मी तर म्हणेल की तुम्ही फक्त प्रत्येक शेतकऱ्यांनी 10-10, 5-5 रोपंच लावावीत. मोठ्या प्रमाणात प्लॅन्टेशन करू नये. आत्तापर्यंत ज्या खाजगी लोकांनी जे योजना आणल्या त्या शेतकऱ्यांच्या लूटमारीच्याच आणलेल्या आहेत. कुठल्या योजनेमुळं कुठला फायदा झाला अजूनपर्यंत माझं जवळजवळ आता वय 58 आहे. मला तर काय अजून आठवत नाही 58 वर्षात की ही योजना आली आणि शेतकऱ्याची फासण्या झाली. आणि समाजाने जर का स्वतःची जबाबदारी जर स्वतः उचलायला जर सुरुवात केली तर शासनाचा मोठा भार कमी होईल. कारण आज तुम्ही बघा की आज 10-5 एकर जमीन करायला आपल्याला त्रास किती होतो. आणि मग ह्या शासनाने वन विभाग झालं, शासन झालं, आज 50 हेक्टर 25 हेक्टर 100 हेक्टर त्यांना किती त्रास होत असेल. वृक्ष लागवडीचं काम मी तर म्हणेल हे समाजाचं आहे, शासनाचं नाही आहे. पण शासन काय करतंय, स्वतः झाडं लावतंय, स्वतः पैसे खर्च करते आणि बदनामी स्वतःच ओढून घेते. आज मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की शासनाची चांगली झाडं लागवड झाली की तिथल्या लोकांना वाटतं की आपल्या गुरं चारण्यावरती बावून येईल म्हणून त्यांनी झाडं लावली की यांनी उपटून फेकून द्यायची. आज झाडं कधी लावावीत ह्याचंही आता बघितलं पाहिजे की जोपर्यंत जमिनीमध्ये ऊब आहे तोपर्यंत झाडं लावावीत. आपलं पार जुलै ऑगस्ट आलं तरी वृक्षारोपणाचे कार्यक्रम चालू फोटोसाठी बरं आता पण चालूच आहेत. म्हणजे हे कसं कुठं चाललं आहे आपण मला काही कळत नाही. सगळ्या चुका आपण करायच्या आणि त्या पर्यावरणाला आणि निसर्गाला नावं ठेवायचं मला काही हे कळत नाही. निसर्गाला आपण काय देतो हे तर तुम्ही विचार करा. शासन प्रशासन जाऊ द्या मरू द्या, पण निदान निसर्गाला आपण काय देतो हा पण विचार करणं खूप. आणि आपण जे करतो ते आपल्या स्वार्थासाठी करतो, ते निसर्गासाठी पण करत नाही. पण प्रत्येक वेळेस शासनावर आणि प्रशासनावर तर आपण अवलंबून 100%. त्या मुख्यमंत्र्यांचं आणि ते नरेंद्र मोदींचं जर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रोज एक मोर्चाला आणि एवढं करून शासनाला प्रभावित करायचं, एवढे प्रॉब्लेम असून एवढं सगळं त्यांच्याकडून एक जरी चुकला शब्द तर किती त्यांना धारेवर धरलं जातं. मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी म्हणतो. म्हणजे ह्याच सरकारने नाही दुसऱ्याही सरकारने. तर त्यामुळं मी दरवर्षी नाही म्हटलं तर 1.5-2 टन बियाणं मी आता असेही प्रयोग केलेले आहेत की डायरेक्ट जाग्यावरती बियाणं सोडून द्यायचं. ते बियाणं कधी सोडायचं तर 15 मे नंतर सोडून द्यायचं. ते सोडताना कमीत कमी 20-25 फूट 2 झाडांमधलं अंतर ठेवायचं. कारण तेवढी जागा त्याला वाढणारच आहे, लागणारच. आणि आपल्या शेतकऱ्याची अडचण काय आहे माहिती आहे का, इकडं 10 एकर जमीन पडली तरी चालेल पण त्या बांधापसली जमीन पडता कामा नाही. म्हणून त्याच्या मुळाच्या त्या झाडाच्या फांद्या तोडा, हे करा ते करा, ते हॅरेसमेंट करा. मी आज आपल्याला साधी सुई लागली तर आपल्याला किती वेदना होती. आणि आज धराधर त्याच्यावर घाव मारायचे. आणि त्याची जे काय अन्न किचन जे आहे बनवणारं काम आहे तेच त्याच्याकडून काढायचे आणि अपेक्षा मोठी ठेवायची. हे काय मला गणी कळत नाही. आज मी तुम्हाला सांगतो चंदनाच्या झाडाच्या सहवासात आल्यापासून माझा एवढा कॉन्फिडन्स आणि एवढी माझे आत्मविश्वास वाढला की मला 24 ताससुद्धा कमी वाटतात. आणि हे मी कडले पैसे कमवण्यासाठी किंवा काय करण्यासाठी करत नाही, तर हे मी समाजासाठी करतो. आज 4थी शिकणारा आज मला कमीत कमी पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठांनी त्या कमिटीवरती घेतलेलं आहे. कृषी विभागाच्या सगळ्या विद्यापीठांना माझी माहिती देण्यात आलेली आहे. माझी कार्यशाळा घ्या आणि माझे मार्गदर्शन घ्या. आणि आम्ही जाताना काय करतो, बियाणं रोपं ज्यावेळेस असतील रोपं ही डायरेक्ट घेऊनच जातो आणि तिथं वाटतो. आज मी जर रोपं विकायला गेलो ना 5 रुपयांनी जरी म्हणलं तर कोट्यवधी रुपये मी कमवू शकतो.
₹5 रोप विकायचं म्हटलं तर कोट्यवधी रुपये मी कमवू शकतो. मी तसं न करता आम्ही ही रोपं फुकट वाटतो. त्याचं कारण एकच आहे की अजून उत्पन्न कोणी घेतलेलं नाही. ज्यावेळेस कर्नाटक राज्याची जी संस्था जी आहे सरकारी संस्था, तर भारतातले सगळे सायंटिस्ट आले होते तिथं. तर तिथं मी हेच बोललो, त्यांना विचारलं की सर माझ्या लागवडीत आणि तुमच्या लागवडीमध्ये जरा फरक आहे. जर माझे गैरसमज जर दूर केले तर माझ्याकडून समाजाची फसवणूक होणार नाही. तर त्यांना एकालाही उत्तर देता आलं नाही. ते म्हटले की बी टाकलं की त्याच्या आजूबाजूला गवत असेल तरच बी उगवतं. मी माझ्याकडे तुम्हाला व्हॉट्सअपवर घ्या, तुम्ही कुठल्या नंबर 77च्या ह्याच्यावरती व्हॉट्सअपवर या, त्याच्यावर मी नर्सरीचे फोटो पाठवतो. मी आता तशी नर्सरी बनवत नाही. मी आता नर्सरी जी बनवतो ती एकरात नर्सरी बनवतो आणि गादी वाफ्यावरती रोपं तयार करतो. एका एकरामध्ये 8 ते 10 लाख रोपं मी तयार करतो आणि 2 महिन्यामध्ये रोपं तयार करतो. ती रोपं आम्ही टाकताना 15 मेच्या दरम्यान बियाणं जमिनीवरती सोडतो गादी वाफ्यावरती. जुलै एंड नंतर ते बियाणं उगवायला लागतं. आम्ही वरचं पाणी कुठलंच त्याला देत नाही. त्याचं कारण असं आहे, वरचं पाणी दिलं की ती रोपं ती लुळी पडतात आणि पावसावर जर पाणी ती रोपं जर उगवली तर आमची जवळजवळ तुम्हाला मी सांगतो, आमची इथून बिहार राजस्थान इकडं 10,000 रोपं किती रुपयात जात असतील? वाहतूक खर्च किती येत असेल? कोणी 10,000 रोपं पाठवायचेत मला, किती खर्च येईल एकाने सांगा? हां, फक्त ₹100 खर्च येतो. 10,000 रोपं पाठवायला ₹100 खर्च. मग द्या ₹100, मी सांगतो टेक्निक सगळ्यांच्या देखत. आम्ही काय करतो की आमची गादी वाफ्यावरती 2-2.5 इंचाची रोपं असतात. त्याच्या 100-100च्या जुड्या बांधतो. त्या जुड्या बांधून एखाद्या बॉक्समध्ये भरतो व्यवस्थित. त्या बॉक्सला होल वगैरे चांगले पाडतो आणि मग ते सांगतात की कुठल्या रेल्वेतून पाठवायची रोपं. मग आम्ही काय करतो, एक तर तिथला जो स्टाफ जो असतो, पुण्याहून सुटणारी जर गाडी असेल तर तो स्टाफ शेवटच्या स्टॉपपर्यंत असतो. मग त्याला आम्ही सांगतो की हे ₹100 माझ्याकडून, आणि तिथं गेलं की तुला ₹500 मिळतील. कुठं ज्याला द्यायचे त्या माणसाकडं. मग त्या माणसाचा मोबाईल नंबर ह्याचा त्याला, त्याचा ह्याला, त्याला ₹500 मिळणार असतात. म्हणून हा आधीच 2 तास आधी सुरुवात करतो मिस कॉल द्यायला, त्याला जागं करायला, कारण ₹500 मिळणार आहेत त्याला. म्हणजे ₹600ची कमाई त्याची होणार असेल. आणि तसं जर नसेल, समजा पुढून बाहेरून गाडी येणार असेल, तर मग गाडीतून आपण बघायचं की कोण गरीब आहे, कोण गरजू आहे. चेहऱ्यावरून कळतो टेन्शनमधला माणूस, गरीब माणूस, त्याच्या चेहऱ्यावरून. मग त्याला जायचं, सर तुम्ही कुठं जाणार आहे, काय जाणार आहेत? मग तो जर आपल्या आटोक्यात असेल तर सर हे एवढं असं असं गठुडं आहेत, त्यातली रोपं तुम्ही ₹200-400 काढून घ्या, तुमच्यासाठी राहू द्या. तर तो म्हणतो मला 200-400 नको, पण मला ₹5-50 वाढवून देता येत असेल तर बघा. कारण त्याची मानसिकताच नसती ना. आणि मग त्याला आम्ही सांगतो, जो बॉक्स देतो तर त्या बॉक्सला फक्त तुझ्या मनात येईल त्यावेळेस असा पालथा असेल तर उताना कर, उताना असेल तर पालथा कर. म्हणजे जसं आपण झोपतो, झोपण्यामध्ये उलटं पालटं सलटं होतो तसं कर की, कारण त्याच्यावर वजन एकाच रोपांवरती पडू नये. आणि आतमध्ये गोंडपट आणि ओलं केल्यामुळं ते गार निवांत ती रोपं त्यात असतात. आणि अशा पद्धतीने ₹100 रोपं आमची एवढ्या लांब कुठेही जातात. कंडक्टर एखादा तुमची समजा बस कुठून तुमची सुटणारे, पुण्याहून सुटणारे, आज मी जर तुम्हाला म्हटलं या माझ्याकडे रोपं न्यायला, तर तुम्हाला कमीत कमी ₹1,000-1,500 यायला जायला, जेवण खावण 2-2.5, आणि एवढी मोठी रिस्क. तर आम्ही काय करतो, तिथं ₹100 देणार त्या कंडक्टरना, त्यांना सांगणार तिथं गेला की तुला ₹200 मिळतील. त्या माणसाचा हा नंबर तो करतो. आता तुमच्याकडे ती रोपं आल्यानंतर तुम्ही काय करायचं, एक डिस्प्रिनची गोळी आणि साखरेचं पाणी. ते साखरेचं पाणी इतपत गोड असो की आपण लिंबू सरबत पितो किंवा चहा घेतो, एवढं गोड असावं, जास्त गोड नसावं. आणि त्याची मुळं फक्त त्याच्यामध्ये भिजून ठेवायची. बाकी कुठंही त्याला पाण्याचं, त्याच्या पानांना वगैरे त्याला साखरेचं पाणी लागलं नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची. त्याचं कारण असं आहे की जसं आपण आजारी पडलं, डॉक्टर पहिलं काय करतो, सलाईन लावतो. तर आम्ही साखरेच्या पाण्यातून सलाईन देतो. हा आमचा गावठी सगळा हिशोब आहे बरं का. आणि त्यामुळं रोपं आमची चांगली राहतात, चांगली वाढतात. आणि मग तिथं गेल्यानंतर सुद्धा आम्ही काय सांगतो तुम्हाला,
एका ठिकाणी 5 रोपं लावा, एक मधी लावा, त्याच्या बाजूनी 4 लावा. म्हणजे 5 मधलं एक रोप जमलं पाहिजे. त्याला जरा सावली करा. सावली केल्याने कसं होतं, जुलै ऑगस्ट नंतर सगळीकडलं वातावरण सर्वसाधारण गारवा वगैरे चांगला येतो त्याला. तर ह्या हिशोबाने आमची रोपंही त्यावेळेस उगवली जातात, त्यावेळेस आमची पाडली जातात. त्यासाठी आम्ही ते 50-100 रुपयेसुद्धा अपेक्षा ठेवत नाही की तुम्ही 100 रुपये द्या मग आम्ही कंडक्टरला देऊ, पाठवू भेटू, असली बी अपेक्षा काही ठेवत नाही. आम्ही आमच्या पैशांनी देतो. फक्त कोणी जर घेतले असतील पैसे, आता इंडिव्हिज्युअल असेल तर मी पैसे घेतो, 5 रुपयांनी रोप घेतो. त्याला जर गॅरंटी पाहिजे असेल 2-3 वर्षाची तर 6 रुपये घेतो. 2-3 वर्ष कोण थकते रोपं मागून तेच बघायचं मला. कारण माणसाची, समाजाची 100 रुपयेसुद्धा खर्चाची गरज नाही बरं का. पण आम्ही ते सगळं करतो. आणि करतानाच काम असं करतो की आपण लुटलं जाणार आहे, फसलो जाणार आहे, अशा पद्धतीनेच काम करतो. तुम्हाला सांगतो, गडचिरोलीला आमचा एक कार्यक्रम, गडचिरोली बँकेने कार्यक्रम घेतला. तिथं एका मुलाने गोड बोलून माझ्याकडून 400 रुपये घेतली. ती त्यांनी 300 रुपयांनी विकली. दुसऱ्या वेळेस गोड बोलून त्यांनी माझ्याकडून परत 1000-2000 रुपये मी पाठवून दिली वगैरे. त्यांनी ती पण रोपं विकली. नंतर तिथल्या आमदारांनी, कोळी आमदार आहे डॉक्टर, त्यांनी चंदन रोपांचा वाटपाचा कार्यक्रम घेतला म्हणून मी 10,000 रोपं घेऊन वगैरे ते चालू केलं. मग तिथली लोक म्हणाले, हमने ले लिया पौधा. मतलब कहाँ से लाया? कर्नाटक से. किसने लाया? बोले इसने. मतलब क्या रे? मैं बोला यार सर, मैं 10-20 रुपये को बेचता तो इसके ऊपर कोई ध्यान नहीं देता था. 300 रुपये में बेचा. वो बच्चे को जितना संभालते नहीं उतना वो पेड़ को संभालते. म्हणलं यार, मग मी त्याची पाठण बिठण थोपटली आणि अर्ध्या तासाने कुठून तरी गेला, लाख रुपये माझ्याकडे दिले. मला वाटलं 10-20 हजार रुपये असतील. मी ते घेतले, पैसे बॅगेत टाकले, घरी गेलो, बायकोने आमचे उघडले तर लाख रुपये त्याच्यात सापडले. आणि दरवर्षी तो माझ्याकडून कमीत कमी आज 2-3 वर्ष झाले कमीत कमी 20,000-30,000 रोपं घेतो माझ्याकडून. मी पण त्याला रोपं जरा जास्तच देतो, कारण तो होऊन पैसे माझ्या खात्यात टाकतो. मला मागायला लागत नाही त्याला पैसे. मग अशी जर लोक असतील आणि तो जर घडत असेल आणि तो जर होत असेल श्रीमंत, काय हरकत नाही. मला अक्कल नाही, त्याला अक्कल तरी येईल निदान. तो त्याची मार्केटिंग, त्यांनी काय केलं, त्यांनी आणि परत त्याची मुलांची गँग निर्माण केली. एवढी रोपं विकली तर 150 रुपये तुम्हाला एका रोपामागं, एवढी रोपं विकली तर आणि 50 रोपं तुम्हाला त्याच्यावरती फ्री. अशा पद्धतीने त्यांनी मार्केटिंग चालू करतोय. आणि तो छत्तीसगड ह्या भागामध्ये काम करतोय तो मुलगा. आणि तो आता चांगला, परवा दिवशी बघितला, चांगला रेबनचा गॉगल बिगल कडकमध्ये फोटो मला त्या ह्याच्यावरती फोटो येतात त्याचे व्हॉट्सअपवर कधी कधी. म्हणजे ज्यावेळेस ते होतात त्यावेळेसचे आणि आताचे बघितले तर बराच त्याच्यात चकाकी आलेली. म्हणजे तो चांगला पैसे कमवतो म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस शासनाची 2 कोटी वृक्ष लागवड मोहीम चालू झाली त्यावेळेस मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 10 ते 12 जिल्ह्यामध्ये 4.5 ते 5 कोटी रोपं तयार होईल एवढं बियाणं वेगवेगळ्या जातीचं फुकट जिल्हा परिषदेला दिलं. त्यात आमच्या पुणे जिल्हा परिषदेने 1,20,00,000 रोपं झाली असं पत्रही मला दिलं. ह्याचं कारण एकच केलं, एक तर मला कुणी ओळखत नाही आणि मी जर सांगितलं तर कुणी माझ्यावर विश्वासही ठेवणार नाही. तर त्यामुळं मी आज गेले 15 वर्ष असाच वाटतोय. मी म्हणलं शासनाला आणि प्रशासनाला त्रास द्यायचाच नाही, त्यांच्याकडे आपण जायचंच नाही आणि आपण आपलं तळागाळातल्याबरोबर काम करायचं आणि हे आपलं चालू करायचं. आता मी पण ठरवलं, मला 2 मुलीच आहेत. आता म्हटलं जावाय माझ्या हजा करण्यापेक्षा आपण जे काय आपण समाजाने आणि जे काय आपल्याला वृक्षांनी दिलं आहे तर ते समाजाला वाटावं. तर त्यामुळं वाटता बघा मी आज जवळजवळ 8 युनिव्हर्सिटीवरती मला घेतलेलं आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राज्याचा पहिला पुरस्कार दिला. इथं सामाजिक वनीकरणाचे एक पुण्याला डायरेक्टर होते, त्यांनी माझा प्रस्ताव फ्रान्स देशाला पाठवला आणि तिथून मला त्यांनी डॉक्टरेट मिळवून दिली. मग 4थी शिकणाराला काय पाहिजे मला तुम्ही सांगा. आता मुलांना आम्ही सांगतो की तुम्ही तुमची गुणवत्ता निर्माण करा. आज भांडवलाची आवश्यकता नाही, फक्त गुणवत्तेची आवश्यकता आहे. शिक्षण जो काय वेळ दिलेला आहे त्या वेळेचा उपयोग तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचं तो आज तुम्ही मागं आला तर चालू शकते, पण पूर्वपक्व झाल्यानंतर जर मागं आला तर समाजात तुम्ही वेडे निघाल. मग नात्यात बघण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा होईल
आणि त्रास आजही माझ्याकडे सगळं असून आजही मला त्रास आहे बरं का. त्रास नाही असं नाही, आणि त्रासामुळंच आपली प्रगती. आज माझे जे काय आज महाराष्ट्रभर मी जाळं रोज टाकतो, रोज बघतो माझ्या जाळ्यामध्ये काय आलं आहे. मग तेवढं चांगलं चांगलं टिपायचं आणि पुढं जायचं. आज मी जवळजवळ 3-4 टन बियाणं गोळा करतो. मी 1-1.5 टन बियाणं माझ्या नर्सरीसाठी वापरतो. टनभर मी फुकट वाटतो आणि 100-500 किलो विकतो पण. अशा पद्धतीने सगळं माझं काम चाललेलं आहे. मला वाटतं आता मी सगळं विस्कळीत बोललेलो आहे मुद्दामून. आता तुम्ही ते कसं टिपलेलं आहे, काय टिपलेलं आहे, ते मला जर तुम्ही जर सांगितलं आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील, जर का ते मला विचारलं, तर मला वाटतं बरं होतं. चंदन लागवड करा, पण मोठ्या प्रमाणात करू नका. एक 10-20 झाडापुरतं तुमच्या तुम्हाला पोचण्या इतपत ती झाडं लावा. कारण अजूनपर्यंत हे जे काय 1 कोटी 2 कोटीचं जे काय आश्वासन देतात ना, एवढं जर असतं तर त्यांनी घरी बसूनच तुम्ही गेला असता त्यांच्या दरवाज्यात. ते तुमच्या दरवाज्यात आले नसते. ते काय करतात, 1000-500 रुपयाचं एक कॉन्फिडन्स घेतात. कमीत कमी 100-200 लोक येतात. 500-500 रुपयांनी लाख रुपयाची कमाई होती. त्यातले 20-25 हजार रुपये खर्च करायचे, 60-70 हजार रुपये तर तिथं त्यांचे मिळून जातात. आणि हे समाजाच्या लक्षात काय येत नाही मला अजून काही कळत नाही. आता इथून पुढं मला तर अशी भीती वाटायला लागली की इथून पुढं जर का आता अशी लोक जर फसली असतील तर इथून पुढं चंदन लागवड केली म्हणून आत्महत्या वाढतील. तुम्ही सांगा, आज जर काय एक 20-25 वर्षाच्या मुलांनी जर लागवड केली असेल आणि घरच्यांना आजूबाजूच्या लोकांना तो कोटीमध्ये बोलत असेल आणि नाही जर आलं, तर हा समाज त्याला रोज त्याला उठता बसता ढुसण्या मारून मारून त्याला मारून टाकीन. म्हणतील माहिती चंदन लावून काय दिवा लावलाय, तू आता लय बोलू नको. तर आता हा पण आपण विचार केला पाहिजे. तर आम्ही तर सांगतो, आम्ही जे सांगतो त्याच्यापेक्षा तुम्ही 10-5 वर्ष जास्त सांगा. त्याच्या आधी आलं तर तुम्हाला पण डोक्यावर घेऊन नसतील. आलं का लक्षात. आणि आता आमचं विद्यापीठांच्या माध्यमातून चंदनाच्या बियाण्याची उगवणच्या क्षमतेवरती कार्यक्रम चालू आहे. आणि आम्ही जे बियाणं देतो ना, ते एका बियाणासाठी कमीत कमी 30-30 बियाणं एका ठिकाणी टाकायला सांगतो. आणि ते पण नाही उगवलं तर तुम्हाला रोपं पण आम्ही फुकट देऊ. आणि आज महाराष्ट्रात बऱ्यापैकी माझं नाव झालं आहे, बाहेरच्या राज्यातही माझं काम चालू आहे. आता ही 2 मुलं माझ्याकडं जॉईन झालेली आहेत. आता हे नागपूरची जबाबदारी ह्या दोघांनी उचलली. कृपया दोघांची नावं सांगावी, काय करताय थोडक्यात सांगावं. हॅलो. नाही, दोन्ही माझेच नंबर आहेत, ह्यांचा नाही नंबर. नाही ते कुणाचं आहे ते, नाही ते बोगस आहे सगळं. नमस्कार. त्यांनी फक्त दाखवावं की 2 झाडं 51,000 रुपये आपण त्यांना इथं बसून देऊ, की त्यांनी फक्त दाखवावं की कुणी पैसे कमवले तर कुणाची झाडं तोडायला आलेत. हे बाकीचे जे आत्ताचे जे आलेत ना, हे 2-4 वर्ष झालेले आलेले आहेत ही लोक. मग हे आता समाजाने घ्यायला पाहिजे, ही समाजाने ॲक्शन घ्यायला पाहिजे. आज ऐकून घ्या, आज जर का तुम्ही सांगा करोडपती झालेला आहे, मला जर कळालं तर मी तुमच्या दरवाजा दिला पाहिजे का? तुम्ही 10-10 वेळा टी व्हीवरती मुलाखती घेऊन सांगितलं पाहिजे मी एवढं केलं, मी तेवढं केलं. आम्ही तर तसं काहीच करत नाही. आम्ही आमचं जे चाललं आहे सगळं विद्यापीठाच्या मुलांच्या माध्यमातून, एखाद्या समाजाने एखादी भाग जर घेतला तर त्यांच्या माध्यमातून आमचं हे गाव पातळीवरती काम चाललं आहे. ना आम्हाला कुठल्या पत्राची गरज नाही, फॉर्मॅलिटीची गरज नाही, ना आमच्या जाणे येण्याचे पैसे द्यावेत अशी पण आम्ही अपेक्षा ठेवत नाही मोठ्या प्रमाणात असून. 12 वाजले ना तर आम्ही आमचं जेवण करून तुमच्या इथं कार्यक्रमाला येऊ. बघणार नाही की तुम्ही आता कधी जेवण मला चारताय आणि मग मी जेवतोय. कारण त्या 100-200 रुपयासाठी 2-4 तास त्या कार्यक्रमात घालवायचे, त्यानंतर जेवणाच्या आता भोकाचे पार हा होऊन गेलेली असती. तर अशी अपेक्षा आम्ही ठेवत नाही ना. अशा पद्धतीने आमचं चंदनावरती काम चाललं आहे. तर आता उलटं समाजाने जागृत होऊन ह्या लोकांना कसा धडा शिकवता येईल. म्हणजे आत्तापर्यंत जी काय फसलेली ते आहेतच लोक, पण आता जे काय फसवतात तर त्यांचं सगळं लेखी घ्या, त्यांच्याकडून स्टॅम्पवर लिहून घ्या आणि त्यांची लगेच डायरेक्ट कंप्लेंट करून टाका की कुणी पैसे कमवले तर कुणी नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवाबनवी चालू आहे. आत्तापर्यंत ज्या काय योजना मी 4-4 वेळा सांगतोय, ज्या खाजगी लोकांनी योजना काढल्यात त्या आत्तापर्यंत शेतकऱ्यांना गंडवणाऱ्याच योजना आलेल्या आहेत.
तर अशा स्वरूपाचं सगळं काम आहे. तर ह्याचा जरूर लाभ घ्या. मोठे मोठे कार्यक्रम घ्या. त्यासाठी लागणारं आम्हाला जाण्या येण्याचे पैसे नाही दिले तरी आम्ही आमच्या खर्चाने येऊ, ठराविक ठिकाणी येऊ. तिथून फक्त जाऊन आणून सोडायची जबाबदारी फक्त तुमची. जर तुम्ही म्हटलं मला ह्या गल्लीत या त्या गल्लीत तर मग डोक्यावरचं जरा सगळं टेम्परेचर उडून जातं. अशा माध्यमातून आता आपण आपली जबाबदारी समाजाला दाखवून देऊ की आता तर 33 कोटी वृक्ष लागवड चालू आहे. तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणाचा भाग घ्या. आता माझ्याकडं अजून 1 महिन्या 1.5 महिन्यांनी नवीन बियाणं यायला सुरुवात होईल. आज आपण वातावरण निर्मिती चांगली करू आणि जुलै ऑगस्टच्या दरम्यान जर का आत्तापासूनच जर का समाज फक्त 5-5 25-25 रोपं देतो तेवढीच तुम्ही रोपं लावा किंवा बी पाहिजे असेल तर बी देतो. तेवढं तुम्ही फक्त सांगा की किती शेतकरी येणार आहे तेवढं बियाणं घेऊन येतो मी. 5-5 10-10 रोपं तयार होईल म्हणजे एका माणसाला 30-30 प्रमाणे आपल्याला एका ठिकाणीच बियाणं सोडायचं आहे. आणि जेवढा मोठा खड्डा खोदाल ना तुम्ही तेवढं ते झाड चांगलं वाढणार आहे. आणि हे बियाणं लावताना त्या बियाणाची जेवढी उंची असती ना तेवढंच ते जमिनीत खोल गेलं पाहिजे. नाही तर तुम्ही अर्धा 1 इंच खोल लावाल तर ते बियाणं निघणार नाही. लक्षात राहू द्या. तुमच्या लक्षात आलं का सगळ्यांच्या? कुठलंही बियाणं लावताना त्या बियाणाची जेवढी उंची आहे ना तेवढंच जमिनीमध्ये खोल गेलं पाहिजे. काय काय अर्धा इंच नाही. बियाणं पकडलं की त्याची उंची जेवढी बियाणाची उंची आहे ना तेवढंच ते जमिनीत खोल गेलं पाहिजे. म्हणजे त्याची बियाणाची साईज एवढी एवढी आहे तर एवढीच माती त्याच्या डोक्यावरती आली पाहिजे. तुम्ही अर्धा इंच म्हटलं की एवढं झालं. मग तुम्ही सांगा त्यांनी खालून एवढे दमछाट करून वर यायचं. एक तर पाऊस जास्त असेल किंवा ऊन जास्त असेल तर लहान जीव तो जगणार आहे का? तर अशा पद्धतीने आपल्याला जर का तुम्हाला सहकार्य करायचं असेल नंबर दिलेले आहेत. रात्री 10 नंतर फक्त मिस कॉलच द्यायचे. माझी बी मानसिकता बोलण्याची झाली पाहिजे तुमच्याबरोबर. कारण एवढे फोन लोकांची तर बोलण्याची पद्धतसुद्धा एवढी चुकीची आहे की अशा कार्यक्रमाला आला होता तुम्ही असं बोलला होता आणि मला 5,000 रोपं लावायचे 2,000 रोपं लावायची. त्याला आपण म्हणलं ना अरे वा 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 मस्त झालं माझी टीम तिथंच आहेत. खड्डे किती खाल्ले सगळे खंदून तयार आहेत. थांब 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 तुझा नंबर दुसऱ्याला देतो. माझी टीम तिथे ते बघायला येतात खड्डे की त्याचा 2 दिवस फोनच बंद. म्हणजे लोक कशी गांडावतात आम्हाला प्रयत्न जातात. त्यांना वाटतं आम्हीच नाही हुशार. आम्ही लगेच सांगतो तिथंच टीम आमची आलेली आहे. 2 तासात तुमच्याकडे पोहोचल ती टीम. फक्त त्यांना खड्डे दाखवा रोपं तुम्हाला फुकट. तर असं चालू आहे सगळं. कुणाला काय प्रश्न वगैरे विचारायचे तर विचारा. गागरे सर हां इकडे शेवटी बोला ना सर. तुम्ही चंदनाच्या वृक्षाची जेव्हा गणना करता ते रेडवूड सँडल आणि व्हाईटवूड सँडल याच्यापैकी कोणतं सँडल आहे? आणि रेडवूड सँडलमध्येही तेच परिणाम आहेत का जे तुम्ही सांगताय? आणि विदर्भात त्याच्या लागवडीच्या अनुषंगाने विशेषतः रेडवूड सँडल किंवा व्हाईटवूड सँडल काय पोषक वातावरण आहे हा एक प्रश्न. आणि ते सँडल लावल्यानंतर त्याचं जे पैसे मिळण्याचं सांगितलं जातं आहे गणित ते तुमच्या लेखी कितपत सत्य आहे? नाही ते जे आहे पैसे मिळणारचं ते सगळं खोटं आहे. अजूनपर्यंत कुणी पैसे कमवलेले नाही आहेत. पण मी तुम्हाला सांगतो आज आमच्या पुण्यासारख्या शहरात एक झाड जर चोरायचं असेल तर त्याला 20,000 रुपये खर्च आहे झाड चोरायला. आणि कमीत कमी झाड चोरायला कमीत कमी 2 लाख रुपयाचं भांडवल लागते त्याला. चोरी करायला कुणाला भांडवल लागतंय का? पण हे चोरी करायला भांडवल लागते. विशेष म्हणजे ह्याचे जागजागी एजंट नेमलेले आहेत. त्यांनी फक्त झाड कुठे आहे तेवढी टीप द्यायची की त्याला 2,000 रुपये खात्यात पडले जातात त्याच्या. आणि ही जी काय आपल्याकडे जी काय चोरटे बिरटे जे काय येतात ना विचारायला झाड विकत देतो का आमकं का तमकं का ते 1 नंबरचे ते 2 जण असतात. 2 जण आले की ते दोघांमध्ये चर्चा करतात. नाही रे तो नरच रे ती मादीचे रे ह्याचं काय एवढं लवकर. दुसरा म्हणतो नाही नाही रे आता एवढ्या लांब आलो तर काहीतरी घेऊन जाऊ दाखवू आपण. असं करून आपल्याला भावनेशीर करून शेतकरी काय 1,000-500 रुपयाला म्हणतो चला माझा आजचा दिवस तर भागला. तर तसं न करता तुम्ही काय करा त्याच्याशी गोड बोला. गोड बोलून ते पहिला त्याचा नंबर घ्या त्याचा फोटो काढा. त्याला सांगा की मी माझ्या आईला विचारतो पत्नीला विचारतो मुलांना विचारतो भावाला विचारतो आणि मग तुला सांगतो म्हणलं. तू किंमत जास्त दिलेली आहे तर नक्कीच मला आवडलं. फक्त मी एकदा निर्णय घेऊ शकत नाही. फक्त घरात विचारतो आणि देतो. आणि मग त्याचा फोन आला की त्याला सांग दादा ह्याच्यात तर काहीच गुणवत्ता नाही तर आता तू ह्याचा विषय सोडून दे. तुझा फोन नंबर पण माझ्याकडे आहे
आणि तुझा फोटो पण माझ्याकडे. जर का झाड चोरीला गेलं तर तुझ्या नावाची नक्कीच कंप्लेंट मी देईन, एवढं नक्की सांगतो. दुसरं म्हणजे जी जी झाडं तुमची नैसर्गिकरित्या जर उगवली असतील तर त्याची सातबाऱ्यावरती नोंद करून घ्या. जर तलाठी करत नसेल तर तुम्ही रजिस्टर रेडी करून टाका. ते करायचं नाही करायचं ती त्याची जबाबदारी लागली. कारण कसं होतं की ज्यावेळेस हे चोर पकडले जातात, कोर्टामध्ये तारीख उभी राहते आणि मग त्या शेतकऱ्याला विचारलं जातं हे झाड तुझं कशावरून, तर त्याच्याकडं प्रूफ काहीच नसतो. जर का सातबाऱ्यावरती त्याची नोंद असेल, त्याचे फोटो असतील, किती जाडी झाली, काय जाडी झाली, ह्याचे जर नियोजन झालं आणि ही झाडं चोरीला जाण्याची लक्षणं म्हणजे कशी होती की त्याला चिरा पडणं, भेगा पडणं, झाडाला चालू होतं, साल निखळणं, सालाच्या धपल्या पकडणं, हे त्या झाडाचं गुणवत्ता भरण्याचं एक लक्षणं लक्षात धरायचं. जसं वाया देतो आपल्याला मिशा फुटतात, कंठ फुटतो, तसं झाडांचं जर लक्षण जर घ्यायचं असेल तर ह्याला चिरा पडल्या जातात, खपल्या पडल्या जातात, त्याची साल मोठमोठी निघली जाते की समजायचं की ह्याच्यात चंदनाची गुणवत्ता निर्माण चालू झालेली आहे. आणि जी काय नैसर्गिकरित्या जी उगवलेली असतील तर त्याची लक्षणं हीच धरायची. दुसरं म्हणजे एक लक्षात ठेवा, जर तुमच्या इकडं जर का नैसर्गिक झाडं जर उगवलेली असतील, त्याचं पक्ष्यांनी खाल्लेलं बियाणं जरी गोळा करून ते जरी लावलं तरी चालू शकते. किंवा 2-2, 3-3 पानावरती जर झाडं जर रोपं जर उगवली असतील, ती उपटायची. संध्याकाळच्या टायमाला शक्यतो उपटा ती झाडं. ती उपटल्यानंतर ती उपटली की एक बारीकसं भागुलं घेऊन जा, पाणी घेऊन जा आणि त्या पाण्यामध्ये टाकून द्यायची. ती रोपं काढली की लगेच इमिजिएटली. आणि मग एका ठिकाणी तुम्ही 5-5 रोपं एका ठिकाणी लावा, एक मध्ये आणि त्याच्या बाजूनी 4, आणि त्याला सावली करा आणि त्याला पाण्याचं प्रमाण चालू ठेवा. अशा पद्धतीने लावली तरी चालू शकते. मग त्याला माझ्याकडून पण घेण्याची गरज नाही आणि लावण्याची गरज नाही. आता सरांनी सांगितलं रक्तचंदन आणि सफेद चंदन. आता रक्तचंदनाचं कमीत कमी एक एकरामध्ये फक्त 40 झाडं बसू शकतात, कारण त्याला पसारा भरपूर मोठा असतो. आणि आपलं सफेद चंदन लावायचं असेल तर माझ्या आता मी पॅम्पलेट वाटतो त्याच्यावर सुद्धा 90 ते 120 दिलेली आहेत. पण मी तर म्हणेल की तुम्ही 40 ते 60च झाडं लावा, कारण मार्केटमध्ये रोज नवीन नवीन काही ना काही येतं आहे, तर तुम्हाला त्याचाही उपभोग घेता आला पाहिजे. निष्कारण चंदनाची झाडं लावून तुम्हाला अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. तुम्ही म्हणतो 40च्या ऐवजी 20 लावा, 20च्या ऐवजी 10चं झाडं लावा. जास्त झाडं लावू नका, नैसर्गिकरित्या उगवू द्या त्या झाडांना आणि ती जपा. आणि ही जर का सायकल जर आपली फिरली चंदनाची, तर मला असं वाटतं की भारतातल्या देशांना कामधंदा करायची गरजच भासणार नाही. एवढा पैसा शेतकऱ्यांकडे होईल की अंबानी किंवा ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत ना, शेतकरी उठायच्या आधी त्यांच्या दरवाजात यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा आमच्याकडे हे मटेरियल आलं आहे नवीन, घ्यायचं, घ्या तुम्ही, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. आता जे काय शहरातल्या लोकांकडे होती दुराशा, तशा पद्धतीने शेतकऱ्यांकडे पण होईल. उगवलेली झाडं चोरीला जातात म्हणून काही शेतकरी उपटून फेकून देतात, तसंही करू नका. कुणाला तरी काहीतरी पैसे मिळतील अशा हिशोबाने लक्ष राहू द्या. आणि जे नैसर्गिकरित्या उगवलेली असतील तर परत सांगतो, तुम्ही हे बियाणं गोळा केल्यानंतर एखाद्या गोणपाटात बांधा आणि ते बियाणं झाडांवरती असं पटांगून ठेवा आणि 15 मे नंतर ते जमिनीवरती सोडून द्या. परत सांगतोय की त्या बियाणाची जेवढी उंची असेल तेवढंच ते बियाणं खोलवर गेलं पाहिजे. आणि 30 बियाणामधलं जरी जास्त दाट उगवली तरी उगवू द्या, कारण इथून पुढच्या त्याला काय अडीअडचणी त्या तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. तर अशा पद्धतीने आपण जर काम मोठ्या प्रमाणात केलं तर माझी गरज नाही आणि पशुपक्षीच हे झाडं लावतील. आज आम्ही आता मुंबईला सुद्धा आता ही चंदनाची मोठ्या प्रमाणात चळवळ चालू करतोय. तिथले एक कमिशनर माझ्याकडे आले, त्यांना म्हटलं सर सगळी रोपं फुकट राहील, मार्गदर्शनही माझ्याकडे फुकट राहील. तर अशा पद्धतीने पर्यावरणाचं जर संतुलन जर साधायचं असेल तर चंदनाचं झाड असेल तर फुलपाखरं, मधमाशा, फुलपाखरू, पशुपक्षी ह्या झाडावरती येतील आणि त्यांच्या आहाराच्या स्वरूपात त्यांनी बियाणं खाल्ल्यानंतर जे इकडं तिकडं बियाणं सोडल, जिकडं तिकडं ते बियाणं येईल आणि उगू शकल. आता हे बियाणाचं लाकूड झाड जे आहे ते कॉस्मेटिक कंपन्या, औषधी कंपन्या आणि फर्निचरसाठी, फर्निचर तर अजून कुठं बघितलं नाही, पण महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये सारे पाटील म्हणून खासदार का आमदार होते बघा, त्यांच्याकडं 3 मजली इमारतीवरती पार म्हणजे रस्त्या जिन्याला सुद्धा त्यांनी ते चंदनाचं लाकूड लावलेलं आहे. आणि एक 50-100 फूट अंतरावर तुम्ही असाल की तुम्हाला ऑटोमॅटिक वास यायला सुरुवात होईल. म्हणजे त्या एका म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही हिंडतोय तर तिथंच मला चंदनाचं प्युअर लाकूड आणि वास मला तिथं निदर्शनास आला. ते वारले सारे पाटील.
दुसरं म्हणजे की जुन्नरमध्ये एक झाड आहे, त्याची उंची जवळजवळ 30-35 फूट झालेली आहे, त्याची गोलाई जवळजवळ 33 इंचाची जाडी आहे, गोलाई हां. आणि 30-35 फूट आपण जर का पकडलं, त्याच्यात जमिनीमध्ये 5 फूट आणि जमिनीच्या वरती 5 फूट, 2-3 वेळा ते झाड चोरी होण्याचा पण प्रयत्न झालेला आहे. पण तिथं सिक्युरिटी आणि समाज जास्त असल्यामुळं त्याला फक्त कापण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे त्याच्यावर गुन्हा आहेत त्या झाडावरती. कुणाला जर बघायचं असेल तर मी दाखवू शकतो ते झाड, नाहीतर ते निष्कारण ते चोरांपर्यंत माहिती जायची आणि त्यांनी डोकं लाडून ते न्यायचं. म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रात 15 वर्षात मोठं एवढं झाड मला एकच दिसलेलं आहे बरं का. हॅलो हां बोला. साहेब, इकडे हां हां, माझं नाव मुन्ना चव्हाण हा, आहे बोला ना. आणि मी शेती करू इच्छिक आहे. हां इच्छा पुष्कळ आहे, परंतु आता तुम्ही जे सांगितलं किंवा फसवणूक होत आहे ते होत आहे, तर सर शेती कोणत्या भरोश्यावर करावी? नाही, आता ऐकून घ्या. आता बघा, आणि माझा एक प्रश्न आणखीन आहे. मी सागाची खेती करायची इच्छुक आहे. तर आता मी पुष्कळच्या कंपन्यांना भेटलो, 2 कंपन्या आहे. त्यांनी तुम्ही जसं सांगितलं सेम तसंच सांगितलं त्यांनी की करोडो भेटेल, हे भेटेल, ते भेटेल. तर कसं काय करावं? आत्ता ज्या काही योजना आत्तापर्यंत ज्या आल्यात ना, ते शेतकऱ्यांना फसवणाऱ्याच आलेल्या आहेत योजना. म्हणजे मी आता 1985 सालापासून जे काय आता ह्या वनशेतीच्या माध्यमातून समाजाच्या पुढं जे काय काम केलं, मला वाटतं असा एकच माणूस असेल की मी त्यामध्ये पैसे कमवले. पण मी पैसे फसवून नाही कमवले, तर सांगून कमवलेले आहेत. अच्छा, यूट्यूब हे पुष्कळ जे प्रसारण आहे त्यामध्ये खूप दाखवलं जातं साहेब. तर ते सगळं खोटं आहे. त्यात पैसे काही मिळत नाही, काय नाही. फक्त तुम्ही एक फिक्स डिपॉझिट म्हणून तुम्हाला नाही तर तुमच्या नातासाठी 5-10 झाडं लावावीत, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. त्याला नक्कीच नाताला नक्की 100% मिळेल. बरं, धन्यवाद सर. बरं साहेब, सागाबद्दल काहीच सांगितलं नाही तुम्ही. काय होतं सागाचं कसं होतं की आता प्लॅस्टिकचं एवढं फर्निचर आलेलं आहे आणि लोकांकडे एवढे पैसे झालेत. पहिली मानसिकता होती की ते फर्निचर 4-4 पिढ्या जावं. आता कसं होतं की आज आपण मोबाईल 50-60 हजाराचा, लाख रुपयाचा मोबाईल घेतो आणि वर्षात 2 वर्षात बदलून टाकतो. तर माणसांची मानसिकता आता तेवढी 4-4 पिढं पोसायची राहिलेली नाही. हे वर्षात 6 महिन्यात फर्निचर, कलर बदलला जातो, तेवढा लोकांकडे पैसे झालेले आहेत. तर त्या माध्यमातून असं सगळं काम झालेलं आहे. पण मी तुम्हाला एक सांगू शकतो, आता आमचं एक काम चालूच करतोय मी, बघू आता त्यात किती प्रतिसाद करतोय. पण त्या मुलांच्या श्रमदानातून काम चालू आहे. तर त्या मुलांच्या श्रमदानातून की कुठल्या गावामध्ये कुठल्या भाज्या पिकवल्या पाहिजेत, किती पिकवल्या पाहिजेत, आपल्या महाराष्ट्र राज्याची त्या पिकाची किती आवश्यकता आहे, असं एक आम्ही गणित बांधायचा प्रयत्न करतोय. आता त्यात मी एकटा लहान असल्यामुळं त्यात किती चांगले रिस्पॉन्स मिळतो, काय मिळतो मला माहीत नाही. पण हे मुलांच्या माध्यमातून बियाणं उगवण्याची क्षमता आणि त्याची ती प्रयत्न चालला आहे. आणि जे आम्ही आज काम चालू करू ते पुढं 100, 150, 200 वर्ष काम चालणार आहे. हे आम्ही फक्त निमित्त आहे, कानमित्र. आत्तापर्यंत जे काय आता हे सायंटिस्ट लोकांनी जी कामं केलेली आहेत, आज बघा विद्यापीठामध्ये हजारो एकर एकर जागा आहे, पण त्याच्यावरती प्रयोग असे कुठं झालेले नाहीत की बाबा ह्या राज्यात मी हे झाड लावलं, ह्या दिवशी बियाणं, हे बियाणं, ह्याचं हे रोप झालं, आज ह्या इतक्या वर्ष झालं. ते एका ठिकाणी प्रयोग करून उपयोग नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही ते काम झालं पाहिजे. आणि मग त्यांनी सगळं जे काय आजपर्यंत जे काय आपल्या वाडवडिलांनी लिहिलं आहे त्याच्यावरतीच आपण रेषा मारतोय, नेटवरती सगळं वेगवेगळं बघतोय आणि मस्तपैकी त्याच्यावरून माहिती काढून एक चांगला लेख लिहितो आणि तो पुस्तकं विकायचं काम करतोय. जमिनीवरती काम झालेलं नाही. माझं ते जमिनीवरती काम करायचं चालू आहे. माझ्याकडं जवळजवळ नाही म्हटलं तर 200-400 वनस्पतीचं वेगवेगळ्या जातीचं बियाणं येतं माझ्याकडं. माझं तर आता मी असा एक प्रयत्न करतोय की शाळेतल्या मुलांना आम्ही बियाणं 10,000 रुपये तयार होईल एवढं देऊ. प्रत्येक शाळेच्या आता प्रत्येकाकडं तेलाची पिशवी, दुधाची पिशवी सगळ्यांच्या घरात आहे. माती कशी गोळा करायची त्या मुलाला सांगायची गरज नाही. बियाणं कसं लावायचं आणि ते कसं वाढवायचं, त्याला पाणी कसं द्यायचं, असं आमची एक योजना चालू झालेली आहे. आम्ही प्रयत्न करतो की कॉलेजची मुलं, शाळेतली मुलं की 10,000 रुपये तयार होईल. मुलांनी मुलांचे ग्रुप तयार करायचे, त्याच्यावरती काही मुलं मॉनिटर म्हणून राहतील आणि तो सगळा डाटा शाळेमध्ये आणून द्यायचा. आणि मग ते करत असताना झाडं रोपं वाढत असताना आज जर का आपण जूनची जर तयारी केली तर त्यांना मग आपण सांगू शकतो की खड्ड्याचे नियोजन, जागेचं नियोजन करा, जागा कशी निवडावी त्याचं नियोजन करतो आहे. ह्यातून शासनाचा, प्रशासनाचा आणि समाजाचा एकही रुपया न खर्च होता
ही वृक्षारोपण मोहीम राबवायचा माझा एकट्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी लागणारं बियाणं, मार्गदर्शन, कॉलेज, शाळा जर असेल तर त्याला मी मोफत द्यायला तयार आहे. आता पुणे युनिव्हर्सिटीच्या 700 कॉलेजवरती माझी माहिती दिलेली आहे. सोलापूर विद्यापीठाने पण त्यांच्या अंडर 100-125 कॉलेज जे आहेत त्याला माहिती दिलेली आहे आणि त्यांना आम्ही बियाणं आणि मार्गदर्शन हे मोफत द्यायचा प्रयत्न करतोय सगळा. एक्सक्यूज मी सर, मी नवनाथ मुळे लातूरून बोलतोय. हां बोला. तर सर, मी चंदनाची शेती करू इच्छितोय. तर सरकारची बंदी आहे, जर मी चंदन लावलं कोणत्या प्रकारे लावावं, त्याचं मार्केट काय व सरकारची कशी परमिशन घ्यावं किंवा कलेक्टरची, तहसीलदाराची जे काही अडचण असेल त्याचं मार्गदर्शन आम्हाला करावं, जेणेकरून आम्ही मोकळ्या मनाने आपल्याशी संवाद साधू. आता ह्यात काय करायचं, पहिली झाडं लावली की तुम्ही सातबाऱ्यावर नोंद करून घ्यायची, म्हणजे मालकी तुमची झाली. हो. मग अधूनमधून जर का तुम्ही तिथल्या वन अधिकाऱ्यांना ह्यांना त्यांना बोललं सर आम्ही 4 झाडं किंवा काय 50-25 झाडं लावलीत, तर त्याच्याबद्दल जरा मार्गदर्शन किंवा त्याच्याबरोबर चला त्याच्याबरोबर फोटो काढून घ्या. मग ज्यावेळेस झाडं तोडण्यालायक होतील तुमची त्यावेळेस सगळा हा बायोडाटा जोडून एक फॉरेस्ट वन अधिकाऱ्यांना जर सांगितलं की आम्ही एवढ्या साली अशी लावली, अशा अधिकाऱ्यांनी व्हिजिट दिली आणि आम्हाला त्याची झाडाची तोडायची परवानगी द्या, तर त्यांना द्यायलाच लागणार आहे. आतापर्यंत कसं होतं, नैसर्गिक झाडं उगवलेली दुर्मिळ झाडं झालीत, अशा पद्धतीने त्याच्यावरती बिंबवलेलं गेलेलं आणि चोरी आणि बदनामी त्या झाडाला जास्त केलं, त्यामुळे शासनाने त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. म्हणजे त्यामुळे तरी काहीतरी झाडं जगतील अशा हिशोबाने आणि त्या झाडांनी झाडाचं स्वास्तित्व टिकून ठेवलं आहे. आज मी तुम्हाला सांगतो की सगळे लोक सांगतात की हे दुर्मिळ झालं, ते दुर्मिळ झालं, ते दुर्मिळ. काही दुर्मिळ झालं नाही. निसर्गाने निसर्गाचा ठेवा सगळा जपलेला आहे. फक्त तुम्ही आम्ही तिथपर्यंत जाण्याचं कमी पडलो आहे. आज तुम्ही सांगा टाणामध्ये मागवा कुठलं बियाणं पाहिजे असेल ना, तेवढं मी पोच करायला तयार आहे. कारण तेवढं माझा अभ्यास झाला आहे, तळागाळातून केलेला अभ्यास आहे आणि हा माझ्या आतून केलेला मी अभ्यास आहे. मी कुठलं काय लिहिलेलं किंवा काय केलेलं नाही आणि आता इथून पुढे समाजात राहून ते समाजाला देण्याचा मी प्रयत्न करतो. आज जरी तुम्ही माझ्याकडे आला तर 100-125 व्हरायटीचं बियाणं तुम्हाला माझ्या इथं बघायला मिळेल. आज जंगली बियाणाची देशी विदेशी जे काय आता चालू केलं आहे हे पर्यावरणवाल्यांनी, आज त्यांना तिकडं जाऊन शिकायला आवडतं, तिकडचे ड्रेस खाणं पिणं आवडतं, फक्त झाडं ह्या पर्यावरणवाल्यांना चालत नाही. आज तुम्ही सांगा एका झाडाला कमीत कमी 10,000 स्क्वेअर फूट जागा लागती. आहे का तुमची देण्याची त्या झाडाला 10,000 स्क्वेअर फूट जागा द्यायची ताकद? झाड वाढतं, झाडाच्या वासव्याखाली काही येत नाही म्हणून त्याच्या फांद्या तोडत राहायचं, झाड तोडत राहायचं. परवा दिवशीच माझ्या इथं एका साडूच्या इथं एकाने झाडाला आत्महत्या केली, झाडाला फास लावून. तिथल्या 4 लोकांनी सांगितलं ते झाड तोडून टाका. अरे मी त्या झाडाचा काय दोष, हा गेला तिथं मरायला आणि शेवट ते झाड तोडून टाकलं ना त्यांनी. म्हणजे ह्या अशा भावना आणि अशी जर का मानसिकता जर तुमची कमकुवत असेल तर त्या झाडाला हत्या करायची काय गरज आहे का? तो मेला त्याच्या कारणाने मेला. आणि आज मी बघतो जे काय आत्महत्या अमकं तमकं होतं, मी जरा जास्त स्पष्ट बोलतो, मला जर मी नावं ठेवली शिव्या दिल्या तरी चालतील. प्रत्येक ठिकाणी गेलं तर तिथं प्रत्येक चौकामध्ये 10-5 जण पत्ते खेळत असतात, 10% पत्ते घेतात, पैसे व्याजाने घेतात आणि मग ते घरच्यांचंही समाधान करू शकत नाही आणि त्या सावकाराचंही कमिशन करू शकत नाही आणि आत्महत्या केली जाते आणि सरकारकडून 5 लाख रुपये त्याला दिले जातात. मला हे काही गणित कळालं नाही. तर आज आपण किती म्हणजे ह्या येणाऱ्या पिढीच्या तोंडातला घास काढतोय आणि ते 5 लाख रुपये घेऊन तुम्ही समाधानी आहात का? आज प्रत्येक वेळेस शासनाकडून मागताय तुम्ही, त्यात किती पुरं पाडणार आहे? आपण कुठंतरी कमी पडतोय. आज मी तुम्हाला सांगतो, आज आमच्याकडे मिसळीची दुकानं आहेत, 2-2 लाख रुपयाचा दिवसाला धंदा करतात. आज मी बघतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो, महिलांकडे एवढं चांगलं जेवण करण्याची कार्यक्षमता आहे, एवढं चांगलं स्वयंपाक बनवतात. जर का त्यांनी घरच्या घरी जर का व्यवसाय चालू केले तुम्ही तर तेच मोठ्या प्रमाणात चालणारे आहेत. आज तुम्हाला सांगतो आमच्याकडे चहाची दुकानं रोज लाख रुपयाचा धंदा करणारी दुकानं आहेत. त्यांच्या टीव्हीवरती मुलाखती झालेत, कमीत कमी त्यांनी 10-20 फ्रँचायसी दिलेले आहेत चहाच्या दुकानावरती. आज आपल्याकडं महिलांचं जेवण तुम्हाला मी सांगतो, माझी भिवंडी वाडा म्हणजे ठाणे जिल्ह्यात म्हणजे आता पालघर जिल्ह्यामध्ये शेजारी एक आमच्याकडे दुकानदार आहे, त्याला 6-7 मुलं आहेत. त्या बायकोला सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबवलं जातं, परत शेवट तिला हाणामार पण केली जाते. पण काही क्षणात जर तिच्याकडे गेलं ना तर तिचा एवढा प्रसन्न वातावरण दिसते. मला एक जणांनी सांगितलं तिच्या नवऱ्याने आता एवढं मारलं आहे तिला की विचारताच होईना आणि ते तिच्या चेहऱ्यावरती तिने दाखवलं सुद्धा नाही. या हो भाऊ बरेच दिवसांनी आला. म्हणजे मी तर ऐकल्यानंतर थक्कच झालो महिलेच.
दुसरं एक मी सांगू इच्छितो, जे काही मी अनुभवलेलं आहे, प्रत्येकाने आता एक तर नरेंद्र मोदींनी चांगली इन्शुरन्स कंपनी काढली, पॉलिसी काढलेली ती घ्या, नाहीतर खाजगी तुम्ही जर त्यात बसत नसाल तर सरकारी मेडिकल पॉलिसी ॲक्सिडेंट इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे. कारण माझ्या नुसतं गुडघ्याला मार लागला तर मला 2 लाख रुपये लागले आणि माझी पॉलिसी होती, तर मला गोळ्यासुद्धा म्हणजे माझ्यापर्यंत मिळाल्या. घरच्यांना जायला लागलं नाही की ह्या दुकानातून गोळ्या आणा आणि त्या दुकानातून आणा. आणि जर पॉलिसी असेल तर तुम्हाला घरच्यांची सुद्धा तिथं आवश्यकता नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो, एवढी चांगली ट्रीटमेंट आता चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये केली जाते. तर प्रत्येकाने ॲक्सिडेंट इन्शुरन्स आणि मेडिकल पॉलिसी सरकारी तुम्ही तुमच्या प्रतिवरती काढून घ्यावं, एवढं मला सांगू इच्छितो. आणि कुणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. एक मी सुशील गजबी आहे सर. माझे एक 2-3 प्रश्न आहेत. प्रश्न म्हणण्यापेक्षा तुमचं मार्गदर्शन पाहिजे, तब्येत पाहिजे. चालेल? हो चालेल ना. आणि मला असं विचारायचं आहे, जे काय तुमच्या मनातल्या ज्या काय भावना असतील ना, त्या 4 चौघात विचारा. मी खाली उतरल्यानंतर नका विचारू, म्हणजे त्याचा सगळ्या समाजाला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. सर धन्यवाद. मलाही तब्येत बरोबर नाही आहे आणि मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे आणि मला वाटतं माझे जे प्रश्न आहेत ते कदाचित सगळ्यांच्या कामात येतील. बरं. पहिला प्रश्न असा आहे सर की चंदनाचं जे झाड आहे बरोबर, त्याच्या कोणकोणते गुणधर्म किंवा कुठकुठल्या कामात येऊ शकतं प्लीज. आणि प्लीज मला एक 5 मिनिटं द्याल, कारण की माझे 3-4 प्रश्न आहेत. नाही, त्याच्यावर मला विचार चांगलं. प्लीज. ह्या चंदनाचे गुणधर्म म्हणजे आतमध्ये जो त्याचं जसं आपली रिफिल असती ना, तशा पद्धतीने आतमध्ये त्याचे गुणवत्ता भरत जाते. रॉड असल्यासारखी. आणि जेवढी वाकडी तिकडी झाडं असतील ना, की त्रासातून वाढलेली झाडं, त्याच्यात चंदनाचे गुणधर्म जास्त राहतात. दुसरं म्हणजे ह्याच्यातून हे 12ही महिने झाड हिरवगार असल्यामुळं सावली चांगली होती, जमिनीची धूप कमी होती, पशुपक्ष्यांना राहण्याचा बसण्याचा आधार मोठ्या प्रमाणात होतो त्या झाडांवरती. आणि हे 12ही महिने ऑक्सिजन देत असतं आपल्याला. आज ह्या झाडांच्या सहवासात जरी तुम्ही आला तर तुमच्या जे काही चांगले वाईट विचार असेल, तुम्ही त्या झाडाच्या शेजारी उभं राहून मनातल्या मनात जरी तुमच्या विचाराची देवण घेतलं तर ते झाड तुमच्यात सहभागी होईल. एवढी ही चंदनाच्या झाडात ताकद आहे. सर चंदनाच्या झाडाचा कोणकोणता उपयोग करता येईल आपल्याला? चंदनाचे एक तर जसं सर एक मिनिट कंप्लीट करून घेतो. जसं सर इथे कर्नाटकाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड आहे. कर्नाटकात गव्हर्नमेंटची ओन कंपनी आहे. बरोबर. आणि मला जिथपर्यंत माहिती आहे प्लीज करेक्ट कराल तुम्ही, हां सांग. की तिथला जो GM आहे तो स्वतः एक IAS ऑफिसर असतो. आणि सर त्यांचे जे म्हणजे चंदनाचे जे प्रॉडक्ट्स आहेत, तर त्यांच्याकडे एक मी साबण बघितली, मिलियन सँडल सोप. एक 850ची साबण आहे सर. एक साधं जर 5 ml जर आपण तेल घेतो म्हटलं तर जवळपास 5,500चं पडतं, म्हणजे 5.5 लाख रुपये पर लिटर. बाकी बरेचसे त्यांचे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. बरोबर. सर जवळपास मी आता नेटवर बघत होतो 1906 पासून, आणि ॲक्च्युली फॉर्मेशन त्याचं 1980 मध्ये झालेलं आहे बरोबर. कर्नाटकाजवळ जो कोणी राजा असेल तेव्हाचं. सर तेव्हापासून ही आणि आजपर्यंत याची किंमत कधीच कमीच नाही झाली. नाही बरोबर. माझा प्रश्न संबंधित पहिल्या प्रश्नाशी आहे की चंदनाच्या झाडाचा उपयोग म्हणजे फक्त चंदनाचा लाकूडच का? नाही, ह्याचं कसं तर बियाणाचा फायदा होतो. काय काय बियाणाचं एक लागवडीसाठी आणि पशुपक्षी बियाणं खाण्यासाठी एक चांगला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. ह्याचा फायदा कसा होतो की ज्यावेळेस चंदनाचं बियाणं खायला येतात पक्षी, त्यावेळेस तुमची जी काय आजूबाजूची जी काही पिकं असतील ना, काय पालेभाज्या अमकं तमकं, त्याच्यावरती जर काय कीड वगैरे असेल तेही पक्षी खाणार. फुलपाखरं आल्यामुळं तुमचे जे काही इतर काय पालेभाज्या किंवा काही इतर फळभाज्या वगैरे काय केले त्याच्यावरती बसून त्याचं एक मधाचे पण आपल्याला चांगले उपयोग करून घेता येत, पण तेवढ्यापर्यंत कोणी करूपर्यंत गेलं नाही. तर ह्या झाडाचे हे 2-3 उपयोग चांगले आहेत. आणि हे फिक्स डिपॉझिट म्हणून जर का शेतकऱ्यांनी लागवड केली तर हे मी सांगतो की जेवढं आपलं शरीर आणि मन प्रामाणिक नाही ना, तेवढं झाडं आपल्याशी प्रामाणिक आहेत. आज जेवढी मुलं बाळं आपल्याशी प्रामाणिक राहणार नाही ना, तेवढी झाडं प्रामाणिक राहणार आहे. आणि ते 100 वर्ष 100% तुम्हाला पोचू शकणार आहेत. सर माझा मूळ प्रश्न, हां जर कर्नाटका सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड ही भारतातली एकमेव कंपनी माझ्या हो माहितीप्रमाणे, बरोबर आहे. नाही बरोबर आहे. म्हणजे जी ओरिजिनल देऊ शकतो किंवा आपण विश्वास करू शकेल हो 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 बरोबर, कोणी सहमत असेल नसेल बरोबर. सर हे 1906 पासून वर्किंगमध्ये आहे. यांच्या प्रॉडक्ट्स एक प्युरिटी आपण गृहीत धरू शकतो मला वाटतं सगळ्यांसाठी. एक शेतकरी म्हणून माझा प्रश्न असा आहे की सर जर एखादी साबण, कदाचित ह्या लोकांना माहीत असेल नसेल, एखादी साबण नसणारच म्हणजे सर हे शेअरिंग आहे म्हणून मी माझं स्टार्टिंगमध्ये म्हटलं, पुन्हा एकदा रिपीट करतो की तुम्ही मार्गदर्शन करावं.
हा आमचा जरी प्रश्न असला तरी सर एखादी साबण एखाद्या झाडापासून जे त्याच्या एका कुठल्याही भागातून जर निर्मित होत असेल 850ला जर जात असेल तर मला असं वाटतं व्यक्तिशः की त्याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म असेल, नाही गुणधर्म असतील. गुणधर्म आहेत. तुम्हाला आज सांगतो, महाराष्ट्रातून कमीत कमी चंदनाच्या लाकडाची तस्करी कमीत कमी नाही म्हटलं तर 200 कोटीची महाराष्ट्रातून होती. सर थोडंसं प्रश्न क्लिअर करून घेतो, मग तुम्ही प्लीज सांगा. चालेल ना हा एकच विचार म्हणजे त्याचं लगेच सर? तर clear म्हणूनच मी क्लिअर करतोय सर, म्हणूनच तुम्हाला स्टॉप केलेलं आहे. बरोबर. एखादी तेल ते चंदनाचं असेल, कारण आपण चंदनाचा विषय म्हणून चंदनाचं बोलतोय, म्हणजे कमीत कमी जर 5.5 लाख रुपये लिटर असेल, बरोबर, तर आज जर महाराष्ट्राच्या परिप्रेक्षामध्ये जर बोलायचा जर विषय जर मांडला, आपण प्रश्न जर टाकला, तर 2003 पासनं NNPV नॅशनल मेडिसिन प्लांट बोर्ड याला औषधी वनस्पतीच्या माध्यमातून 75% सबसिडी देतं. बरोबर. तुमच्या आयडियाच्या हिशोबाने सध्या महाराष्ट्राची स्थिती काय आहे? महाराष्ट्राचे कसं त्यात समाज कमी पडतो. सर एक सांगू का? ऐकून घ्या. शासन आणि प्रशासन देतं. आज ऐकून घ्या, आज आपण घरातल्या 4 माणसांचं समाधान करू शकतो का? तर आज एवढ्या मोठ्या जर का समाजाचं शासनाने आणि प्रशासनाने जर समाधान करायचं झालं तर ते शक्य आहे का? थोडं. आणि आपल्याला कसं वाटतं, आपल्याला गेलं की आपलं लगेच सगळं काम झालं पाहिजे. त्या लोकांच्याही जरा आपण भावना समजून घेतल्या पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे. कोणाच्या? प्रशासनाच्या? प्रशासनाच्या, शासनाच्या, समाजाच्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. पहिलं गेलं की पहिली तुम्ही एक वातावरण निर्मिती केली पाहिजे. अच्छा. की सर मी असं काम करतोय, असं केलं, जर तुमचं मार्गदर्शन जर मला मिळालं तर बरं होईल. पण आपलं कसे असते की आपण त्या साहेबाकडे गेलं की त्याच दिवशी आपलं काम व्हावं. आमचं काय म्हणणं आहे सर की एक सहसा जर समजा आज जर लागवड केली तर किती दिवसामध्ये किंवा किती वर्षामध्ये किंवा कदाचित ते मातीच्या वातावरणाच्या हिशोबाने होऊ शकेल कदाचित, बरोबर, तर किती दिवसामध्ये चंदनाचा लाकूड तयार होऊन जाईल गाभ्याचा? नाही काय आजपर्यंत कुणी उत्पन्न घेतलेलं नाही. आज बरं. कर्नाटक राज्य असू हां. नाही तर कुणी असू, मी आज मगाशी सांगितलं त्या जिथं जी कर्नाटकची जी संस्था आहे हां. गेले 60-70 वर्ष काम करते, त्यांच्या जागेमध्ये कमीत कमी 25-30-40 एकराचा त्यांचा कॅम्पस असेल, तर त्या कॅम्पसमध्ये फक्त 10-12 झाडं लावलेली आहेत. ती पण हे 2-4 वर्षाची, आणि एक झाड आहे ते 10-15 वर्षाचं झाड आहे. त्यांनी त्या संस्थेने फक्त कागदावरती, आणि तिकडचे काय होतात, तिकडचे जे सायंटिस्ट आहेत ते इकडून तिकडून बियाणं आणतात, 1000-2000 रुपये किलोनी आपल्या लोकांना विकतात. आपली लोक जे व्यापार रोपांचा करतात त्यांना ते बोलवतात, आणि तिकडच्या ठीक आहे ना सर, ते त्यांचं संशोधनाचं काम करत नाही असेल त्याच्याशी. संशोधनाचं ते ऐकून घ्या, हे काम जमिनीवर केलं पाहिजे की एखाद्या लॅबोरेटरीमध्ये करून उपयोग नाही. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने झाडं लावली पाहिजेत, ती उगवली पाहिजेत. नाही पण सर त्याचा आपला काही संबंध नाही ना, आपल्याला काय करायचं ऐकून त्याच्याशी? घ्या ना, त्या संस्थेचं ऐकून घ्या. त्यांनी आजपर्यंत काम हे करायला पाहिजे होतं हां. ना, की ह्या भागात आम्ही इकडे एवढी झाडं लावली, ही अशा पद्धतीने लावली, तर याची उंची अशी झाली, याची वाढी अशी झाली, याची जाडी अशी झाली, ह्या राज्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये लावली तर ह्यांची असे कमीत कमी ह्यांनी 100-50-200 प्लॉट तयार करायला पाहिजे होते. ह्यांच्याकडे एक प्लॉट दाखवायला नाही. हे जे काही शेतकऱ्यांनी केलेले प्लॉट आहेत ना, ते आत्ता नेऊन गेले की दाखवतात आपल्याला. तर ह्याच्यावरती कामच कुणी केलेलं नाही. आणि हे जे काय सँडलवूड जी काय साबण कंपनी आहे ना, हे सगळं इकडून तिकडून गोळा केलेले लोक हे अच्छा. साबण गोळा करून विकत घेत आहेत. अच्छा. त्यांनी काय लागवड करून त्यांनी कमवलेलं असं काही नाही केलेलं. हे इतर राज्यातून किंवा त्यांच्या राज्यातून जे लाकूड चोरीला जातं ते लाकूड ते विकत घेऊन त्यांचं ते साबण वगैरे अमकं तमकं करत आहे. अच्छा, चला धन्यवाद सर. सर महाराष्ट्रामध्ये 12 एप्रिल 2018ला पहिल्यांदा चंदनाचा उद्गम झाला ह्या वर्षी ऑफिशियली. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता? मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं प्रश्न नाही मांडताय सर, प्लीज गाईड करा मला. आज चंदनाची वास्तविक स्थिती महाराष्ट्रामध्ये एका वर्षाची पण नाही आहे. आणि जर काही लोक तुमच्यासारखे पण इव्हन, बरोबर, किंवा कुणी पण असेल, आपल्याला अधिकार नाही त्यांना ब्लेम करायचं. आज चंदनाची आयुष्य म्हणजे वय आज 1 वर्षाचं नाही आहे, तर कुणाला ब्लेम करून काय होणार आहे का? नाही होणार. मग तुम्ही कशाला करता? मला सांगायचं एकच उद्देश नका करू सर बर. प्लीज. कारण वाय? कारण आम्ही रुरल सेक्टरमध्ये राहतो सर. कुठं? रुरल सेक्टरमध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये, बर खूप डीप फॉरेस्टमध्ये राहतो सर. बर. बरोबर. चंदनाची लागवड ही नैसर्गिकरित्याच गुणधर्म तयार होईल हे सगळ्यांना माहीत आहे. बरोबर. तुम्ही पण नाही सांगू शकत जे तुम्ही म्हटलं की कुठल्या वर्षी त्याच्यात गुणधर्म तयार होतात, पण याचा अर्थ असं नाही आहे की जर त्याची जर व्हॅल्यू नसती तर कदाचित कोणी ॲक्सेप्ट केलं नसतं. बरोबर. आपण गुणधर्माची गोष्ट करतो सर, व्यक्तिशः नाही. आणि प्लीज तुम्ही गाईड करा, कारण आज सर गाईड करा म्हटलं तुम्हाला, प्रश्न नाही माझा. गाईड करा की वेदर वी आर गोइंग टू प्लांट ऑर नॉट. आणि जर खरं जर त्याची CR मध्ये किंमत आहे जे सगळ्यांना माहीत आहे, कोणाला भेटले हा विषयच नाही. कारण वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाचा पहिला GR हा 12 एप्रिल 2018चा आहे. पूर्वी तुमच्यासारखे जे जागरूक लोक होते ज्यांनी स्टार्टिंगपासून याची चळवळ राखली, कदाचित तुमचा 5 वर्षाचा असेल सर, पण तो तर नैसर्गिक आहे ना.
आहे ना. आम्ही मग जे तुम्ही केलं- ब्लेम कशाला करता? प्रमोट करा ना सर तुम्ही. मग प्रमोट करतो ना आम्ही. मग ब्लेम कशाला करता की त्या कर्नाटक असोसिएशन डिटर्जंटनी काय केलं? नाही नाही, त्यांना सांगतो त्यांनी सर एक मिनिट प्लीज. सर वी आर न्यू कमर्स. तुम्ही ह्या अनुषंगाने घ्या ना सर, कारण की तेव्हा आम्हाला महेंद्र घागरे नाही भेटला. बरोबर. तेव्हा आम्हाला IWS होतं, कारण की भारतामध्ये एकमेव रिसर्च सेंटर आहे तो. त्यांच्या लेवलवर जे जमेल त्यांची काहीतरी लिमिटेशन असेल, पण कमीत कमी एक काम चांगलं होतं की त्यांच्यामधनं किंवा आमच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महेंद्र घागरे आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्हाला चंदन लागवड किंवा गुणधर्म काय हे माहीत पडतं. कदाचित 10 वर्ष, कदाचित 20 वर्ष, कदाचित 50 वर्षानं होईल, बरोबर. पण काही चांगली गोष्ट आहे ना. नाही, चांगली गोष्ट आहे. तर मग तुम्ही असं सांगा ना सर, ते फोकस आहे ना, असं आहे कशाला म्हणता सर? नाही नाही, हे जे सर एक मिनिट, तुमचं गायडन्स पाहिजे. बिकॉज मला वाईट का वाटलं सर की तुम्ही इतकं स्ट्रेटली म्हटलं तुम्हाला अधिकार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सर, आमच्याकडे 45 किलोमीटरच्या रेंजमध्ये स्ट्रेट चंदन आहेत नैसर्गिक. मी सगळ्यांना निमंत्रण करतो की मी माझ्याकडचं मी जे बघितलेलं आहे ते 2 आणि 3 वर्षाच्या झाडामध्ये पण हार्टवूड फॉर्मेशन झालेलं आहे. सॉरी, थँक्यू सो मच. नाही, तुम्ही कुठून आला होता सर? नाही नाही, या ना, या. थँक्यू. हॅलो, तुम्ही कुठून आला होता? जरा ओळख लोकांना सांगितलं तर बरं होतंय. तुम्ही लोकांना सांगा ना. कारण माझ्या दुसऱ्याच्या जर झाडांना जर फार्मर होत असेल, मला यांनी झाड दाखवा, मी यांचा गुलाम झालो आजपासून. आणि आत्तापासून दीड वर्षाच्या झाडाला ऐकून घ्या, दीड वर्षाच्या 2 वर्षाच्या आतमधलं झाड जर असेल, त्यांनी आत्ता लगेच आपलं सगळं, मी माझे कार्यक्रम कॅन्सल करतो, आपण सगळेच बघायला जाऊ. 2 वर्षाच्या झाडांना येतं, कारण 2 वर्षाचं झाड जास्तीत जास्त वाढून ते वाढणारे 2 ते 2.5 फूट, जर चांगला खड्डा आणि चांगली माती असेल तर. आणि नैसर्गिक जर असेल ना तर त्याला जास्त वाढणार आहे, त्याला वेळ जास्त लागणार आहे. नैसर्गिक जर असेल तर त्याला वेळ लागणार जास्त आहे, कारण नैसर्गिक झाडं ही मोठी झाल्याशिवाय निदर्शनाचं लोकांच्या येत नाही. आणि आपण जी लावलेली असतात ती निदान 2 वर्षाची 2-3 फूट, 3 फूट, 4 फूट अशी वाढलेली आहेत. सर, आम्ही या ठिकाणी चंदन शेती करायची आहे ही माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलो. बरोबर. आम्हाला तुमच्याकडून ह्या अपेक्षा आहेत की तुमचा जो स्वतःचा अनुभव आहे, आता ब्लेम करायची काही गरज नाही यांना, आपल्याला काही गरजही नाही त्यांची, ते कमर्शियल करतात तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. परंतु शेतकऱ्यांना लावायचा आहे, कारण चंदनाच्या शेतीपासून उत्पादन निघते हा एक मोठा प्रसार झाला आहे. तर त्या प्रसारामध्ये आम्ही चंदन लावायचा निर्णय घेतला. तर तुमचा जो अनुभव आहे, आता तुम्ही 15 वर्ष 20 वर्षापासून त्याची माहिती आहे, तर तुम्ही कमीत कमी आम्हाला थोडी माहिती सांगा. कमर्शियल जाऊ द्या, कमीत कमी झाडातलं अंतर किती असावं, ते व्यवस्थित व्हायबिलिटी राहील की नाही, किती वर्षात त्याचं झाड जे आहे ते उत्पादनाला येऊन आम्ही कटाई करून कोणाला बाजारात विकू शकतो याची माहिती, आणि ते कमर्शियली व्हायबल असेल तर लोक लावतील. त्याच्यानंतर सर, आता या साहेबांनी खूप प्रश्न केले, आता यांचं काय मला माहिती नाही, परंतु यांना जर असं खूप काही त्या चंदनाबद्दल माहिती असेल तर आयोजकांनी थोडंसं, कारण शेतकऱ्यांना चंदन लावायचं आहे म्हणून यांना जर जास्तीची माहिती असेल तर त्यांना सांगू त्या 2 मिनटासाठी, 5 मिनटं त्यांना द्या वाटल्यास, काही हरकत नाही. बरं का, चंदनाचं हे फिक्स डिपॉझिट म्हणून आपण लावू शकतो, फिक्स डिपॉझिट म्हणून ना. कारण माझ्याकडे आता 15 वर्षाची झाडं आहेत, तर त्यात काय माझ्या झाडांमध्ये काय कुठल्या गुणवत्ता आली नाही. आणि माझ्याकडे जे प्लॉट उभे आहेत ते 5-5 हजाराचे, मला तर असं वाटतं की देशातला पहिला प्लॉट मी बनवलेला असेल. आज महाराष्ट्राच्या 25 जेलमध्ये सुद्धा चंदनाची लागवड झालेली. महाराष्ट्राच्या 25 जेलमध्ये सुद्धा लागवड केली, तिथं पण आम्ही रोपं दिलेली आहेत, मार्गदर्शन केलेले. फक्त आता तिथं आम्ही आतमध्ये गेलो तर त्याचा पसारा जास्त वाढल्यामुळे ते पसारा जास्त करून देत नाही, कारण चोर बीर लपतील वगैरे अशी त्यांना भीती असते वाटते म्हणून. दुसरं म्हणजे हे फिक्स डिपॉझिट म्हणून 10-20 झाडं लावायला, आणि जी काही नैसर्गिक झाडं उरतील त्याला लावायला काय हरकत नाही असं मला वाटतं. पण जे काय तुम्ही आता जे काय लाख रुपयाची रोपं जी खरेदी करता ना, ते चुकीचं करताय. मग इकडं बघा, आपल्या इकडं नागपूर जिल्ह्यामध्ये लागवड झालेली आहे, त्याची चांगली उगवण क्षमता आहे. जर तुम्ही किती जपताय त्याच्यावरती अवलंबून आहे. त्या झाडांना जर का उन्हाळ्यात जर का जरा सावली केली पहिले 1-2 वर्ष, तर ती झाडं चांगली जगणार आहेत. आणि मी म्हणतो मोठ्या प्रमाणात लावू नका, 5-10 झाडं लावा आणि त्याच्या बियाणांपासून जास्त वाढू द्या, ती नैसर्गिकरित्या वाढू द्या त्यांना. नाही, काय आवश्यकता नाही ऊसफळांची. नाही, तुम्हाला मी माझे फोटो पाठवतो तुम्हाला. माझ्या नर्सऱ्या अशा आहेत की झाडं बोलणारे नर्सऱ्या आहेत, अशा नर्सऱ्या आहेत माझ्याकडं. अहो, तुम्ही मला एक सांगा की त्या हाऊस प्लॅनमध्ये कमीत कमी 5 फुटावरती तुम्ही एक तर झाड लावाल, 10 फुटावरती एक झाड लावाल,
मग ते झाड जर का वर्षभर त्या 5 फुटापर्यंत मुळी वाढस्तोपर्यंत जगत असेल तर त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याला झाडाची काय आवश्यकता आहे? आणि हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही एका ठिकाणी 5 फुटापर्यंत खड्डे खोदून जे झाड चोरीला गेलं त्याचं झाड खोदून आम्ही कुठली मुळी कुडात गेली हे असं काय झालं नाही. फक्त त्याला मला वाटतं असं सांगता येईल की जे 4 चौघात राहून वाढलेलं आहे असं एवढं मला सांगता येईल मला. एक नाही पहिल्या दिवसापासून नाही, आमच्या उगवण्यापासून पोस्ट प्लॅन नाही आहेत. एक मिनिट सर, मी फक्त एकच प्रश्न विचारीन, कारण की मी स्वतः चंदन लावलेला शेतकरी आहे बरं. आणि जवळजवळ 15 एकरात मी लावलेलं आहे. माझं आताच 3 महिन्याचं झाड 5 ते 6 फुटाचं आहे आणि आमच्या काटोला जवळच एका 70 एकराचा सुद्धा प्लॉट आहे 2 वर्षाचा. पहिली गोष्ट, आम्ही IWSTतून ट्रेनिंग करून आलो. त्यांनी सांगितलं की होस्ट प्लांटशिवाय हे झाड होत नाही. आपण जे म्हणताय की 15 वर्षाच्या झाडाला गाभा तयार झाला नाही, तर त्याचं पाणी बंद केलं आहे का, एवढाच प्रश्न आहे. नाही, त्याला कसं केलं आहे, आम्ही आता 2-4 ठिकाणी लावली, रत्नागिरी जिल्ह्यात पण लावली, सोलापूर जिल्ह्यात पण लावलेली. आम्ही काय केलेलं आहे की आम्ही असे मोठमोठे चारे खाल्लेले, कारण पाणी कमी नाही, असतं. आपण IWSTतल्या नाही. जे तर माझं एक म्हणणं आहे, मला तुमच्यावर किंवा याच्यावर हे नाही, आम्ही तिथं ट्रेनिंग केलं, जवळजवळ 10,000 रुपये खर्च केले 5 आणि वर्ल्डमधली ना देशातली एकच संस्था आहे ती प्रमोट करायला लागली आणि विदर्भासारख्या टेम्परेचर असणाऱ्या ठिकाणी ते सक्सेस होते म्हणून आम्ही लावलं. आणि हे सपनेत काय बीज आहे म्हणून त्यांनी सांगितलं, बरोबर आहे, भावी फ्युचरसाठी लावावं. मी संत्रात लावले, संत्राचे शेतकरी आहे, पाणी देते, हे देते, ते देते, मिल्याड उभ्याही लावलेले आहेत. आणि जे आता प्रमोट आहे, कारण की एखाद्या गोष्टीवर जसं आता गजबे सरांनी म्हटलं, मला माहीत नाही, परंतु आपण नवीनतम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जावं हा दृष्टिकोन जर सांगायचा, त्याची निगेटिव्हिटीपेक्षा पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. हो म्हणून काय होईन, आपण जे म्हणता 5 झाडं लावा, 5 झाडं लावणं शक्य नाही सर. ते जर 10 वर्षांना गाभा जरी तयार झालं, ते चोर ठेवणार नाही, कोणाला सुरक्षाही करता येणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो की 1 एकर 2 एकर त्यानं कमीत कमी लावा. राहिला प्रश्न रोपाचा, आपण रोप फुकट देत आहे, विषय संपला. आम्ही स्वतः त्याचं जर्मिनेशन, मी स्वतःचा माझा व्हिडिओ आहे यूट्यूबवर, तर ते स्वतः आणून रेतीत जर्मिनेशन केलं. 1 किलोमध्ये जवळजवळ 4,000 झाडं माझे जगले आणि ते लावलेले आहे. म्हणजे असेही शेतकरी आहेत, असं नाही आहे. आणि विक्री हा वेगवेगळा आहे, कोणी 50ला विकेल, 30ला विकेल. शेतकऱ्यांना सीड देऊन उगू द्या, लावू द्या. आणि ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे ते झाड सदैव हिरवं झाड आहे, झाडासोबत झाड वाढेल. आणि त्यानं जर 1 एकर 2 एकर जर लावलं आणि उद्या चालून त्याचं पीक चांगलं आलं, आणि KWSTचं जे सांगितलं ती काही खोटी संस्था नाही, देशात एकमेव इन्स्टिट्यूट आणि संस्था अशी आहे का तिथं आजही प्रॉफिट करोडो रुपयाचा आहे. आणि मिलेनियम साबण ही ज्यांनी सांगितली अतिशय उत्तम आहे, कारण की लोकांना ती मिळत नाही, इंडियाच्या लोकांना ते फॉरेनलाच जाते. म्हणून आमचा हा म्हणणं आहे का विदर्भाच्या टेम्परेचरमध्ये चंदन आम्ही जे शिकलो, कारण की त्याच्यावर परिसंवाद होऊ शकतात, परंतु IW इन्स्टिट्यूट हे गव्हर्नमेंटची आहे, चुकीचं सांगणार नाही. आणि त्यांनी जी आम्हाला माहिती दिली आहे ट्रेनिंगमध्ये, हीच दिली का त्याचा जो पाण्याचा हे आहे हा बंद करायचा, 6-7 वर्षानं त्याचा हार्टवूड होईल आणि 10-12 वर्षानं तयार होईल, त्याची जोपासना करणे. सदैव हिरवं झाड आहे. आता तुम्ही तिथं गेलेलं, सर जरा 1 मिनिट, तुम्ही तिथं गेलाय, तिथं किती त्यांनी झाडं लावलेली आहेत? नाही सर, मग चला आज आपण जाऊ, सगळा खर्च मी करतो. फक्त मी ज्यावेळेस गेलो होतो 3-4 वर्षापूर्वी 8-10 झाडं लावलेली होती. ती पण झाडं जी आहेत ना, ऐकून घ्या, एकच झाड त्या ज्या हॉस्टेल जे आहे त्याच्या पुढं नाही, एका हॉस्टेलच्या पुढे एक झाड उभं आहे, त्याला जे तारा बिरा बांधलेले आहेत. बारकीचे जे मी बघितले आहेत ना, माझ्याकडे बी फोटो आहेत, तिथलेच फोटो आहेत. बरं झालं, जाऊ द्या ते. तिथं विद्यार्थी बोलावले, रमेश म्हणून व्हिडिओ आहे, त्याच्या शेतात त्याने 100 एकर स्वतः लावली आणि आजूबाजूचे शेतकरी तयार केले त्या गावातले. आणि त्यानं म्हणजे आज तर तो भारतातला याचा A1 माणूस आहे का त्यानं स्वतः शेतकऱ्यांना डेव्हलप करायला, कारण की हे शेती एकट्याची होत नाही, एकटा सुरक्षा करू शकत नाही. म्हणून मी माझ्या जवळच्या शेतकऱ्याला लावलं, बाजूच्या लावलं त्याला, मग हे असं सर्व करून तेव्हा सुरक्षेचे कारण बंद होतील. आम्ही तसंच करतो की आणि आम्ही 100 एकराच्या बागा पाहिल्या, पैसे झालेले लोकही पाहिले आणि त्यांचे अकाउंट KDS मधले तेही दाखवले. आणि KDS जी संस्था आहे, कर्नाटका सोप अँड डिटर्जंट, त्यांनी हेच सांगितलं का आमचं हे इन्स्टिट्यूट का बंद असते, त्यांना 2च महिन्याचा माल मिळतो आणि 10 महिने ती कंपनी बंद होते, कारण की माल मिळत नाही आणि सगळा मालात तस्करी होतो. आता मी जे काही गेलो होतो त्या इन्स्टिट्यूटमध्ये, ज्यावेळेस भारताचे सगळे सायंटिस्ट बोलवले होते त्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस मला फक्त 10-15 झाडं दिसली. त्यातले 2-2.5 फुटाचे माझ्याकडे फोटो पण, आणि एक झाड फक्त 15-1 वर्षाचं झाड उभं असेल त्या हॉस्टेलच्या पुढं. बरं, बघतो मी. नाही, मी आता बघितलं नाही, पण आता इथून पुढं जर करायची असेल, ग्रुप शेती जर करायची असेल, तर बियाणं पण माझ्याकडून फुकट राहील, मार्गदर्शन पण फुकट राहील, आणि रोपंही तुम्हाला मी
नाही नाही ऐकून घ्या, त्यांच्याकडे पण जाऊ. ते कुठल्या त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्याकडे पण आहे का पहिलं मदर प्लॉइंट ते बघू. ते केरळमधून आणतात म्हणून सांगतात. हां, केरळमधून आणतात आणि त्या संस्थेला झालेत किती वर्ष? 60-70 वर्ष झाली. आणि ती संस्था दुसऱ्या राज्यातून बियाणं आणती बरं का. त्या संस्थेला झालीत किती वर्ष? 60-70 वर्ष. मग कसा आपण भरोसा ठेवायचा केरळमध्ये ती झाडं आहेत म्हणून? मला तर वाटतं की आमच्याकडूनच बियाणं तिकडे जात असेल आणि तेच बियाणं परत फिरवत असतील असं माझा समज. जे आहे ते मी बघितलं, ते मला पटतं, ते मी तुम्हाला सांगितलं. विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तर तुमचा प्रश्न. आलं का लक्षात? आता जे काय नॅचरल पद्धतीने उगवतं ते कुठलं 60 वर्षाचं आणि 70 वर्षाचं झाड नाही. आता हे जसं 3ऱ्या-4थ्या वर्षाचं पण झाड असेल, त्याची जाडीही बारकी असेल. आणि अशा पद्धतीने जे काय मी काम करतो ते मी तुमच्या पुढे ठेवलं आहे. ज्यांना योग्य वाटत असेल त्यांनी हा म्हणावं, नसेल तर तिथं सोडून द्यावं. आणि जर का माझ्या ज्ञानात जर का चांगली काय भर टाकता येत असेल ती टाका, की जेणेकरून समाजाला ती पुढं मला वाटता येईल. एवढं करून थांबतो मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करील, आम्ही या इथं काही सांगणार नाही. ज्याला कोणाला पाहायचं आहे आणि हे सगळं शिकायचं आहे तर माझं काटोललाच गाव आहे आणि त्या माझ्या शेतावर 15 एकरात मी स्वतः संत्र्याच्या आतमध्ये हे चंदन लावलेलं आहे. आणि हे सगळे व्हिडिओज आणि पूर्ण डाटा आणि त्याची सगळी माहिती माझ्याजवळ आता पॉम्पलेट आहे, पण सरांच्या ब्लेममुळे मी ते कुणालाच देणार नाही. मी हे सांगील की शेतावर या, त्याची पूर्ण माहिती घ्या. शेतकऱ्यांसाठी मी चहा, नाश्ता, जेवण आणि ट्रेनिंग मोफत देईन. ज्यांना ज्यांना वाटते, ज्यांना ज्यांना पटते त्यांनी हे निश्चित लागवड करा, कारण की या चंदनापासूनच विदर्भाचा शेतकरी मोठा होणार आहे. धन्यवाद. माझं नाव आहे दिनेश ठाकरे. नंबर लिहा 9822 70 70 9822704960. हां, धन्यवाद सर. या ठिकाणी तोच व्हॉट्सअप आहे. झालं 9822 नंबर सांगून द्या. 70 49 60. काटोल गाव आहे. माझी शेती तिथंच आहे, लागवडी आहे. आणि मी तुम्हाला 4 प्लॉट दाखवू शकतो, 70 एकराचा, 15 एकराचा, 10 एकराचा, 5. ओके, थँक्यू. आता 1-2 मिनिट आता कन्क्लूड करायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, कन्क्लूड करायचं आहे. 18 मध्ये फॉरेस्ट विभागात चर्चासत्र घेतलं आणि त्या चर्चासत्रात सांगितलं तुम्ही एकरी 140 झाडं लावा कमीत कमी. आणि आज तोच प्रश्न तुम्ही असा केला की फक्त 5 ते 10 झाडं तुम्ही शेतकऱ्यांनी लावा, जास्त लावू नका. म्हणजे एका 6 महिन्यात असा कसा तुमच्या मनावर परिणाम झाला की शेतकऱ्यांनी फक्त 10 झाडं लावायची आणि मे मध्ये सांगता की आम्ही झाडं मोफत देतो, 140 एकरी लावा आणि जास्तीत जास्त नाही लागवड करा. हा कार्यक्रम थोडासा जर 1000 रोपं पण वाटलेली होती तिथं, त्यांना सामाजिक वनीकरणाला दिलेली होती. आणि हा जो जसजसे फरक पडत जातात, जसजसे अनुभव येत जातात, तसतसे आम्ही समाजापुढे ठेवत असतोय. धन्यवाद सर. या ठिकाणी चंदन शेती या विषयावर फार मोठ्या प्रमाणात इंटरॅक्शन शेतकरी आणि आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर महेंद्र घागरे सर, तर यांनी या ठिकाणी मला वाटते अतिशय सुंदर अशी माहिती दिली आहे. त्यांच्या अनुभवाला अनुसरून ही माहिती होती. त्यांचे अनुभव त्यांनी या ठिकाणी शेअर केलेले आहे. प्रत्येकाचे अनुभव आपापले वेगळे असू शकतात. ठाकरे सरांनी या ठिकाणी माहिती दिली, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. फार आनंद झाला. आणि जे न्यू कमर्स आहेत त्यांच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या विषयी गजबे सरांनी या ठिकाणी सांगितलं. हां, तर सगळ्यांनी शांतपणे या ठिकाणी जे ऐकून घेतलं. आणि याही व्यतिरिक्त जे काही आपले प्रश्न असतील तर व्यक्तिशः या ठिकाणी ठाकरे सर उपलब्ध आहेत, घोगरे सर उपलब्ध आहेत, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकाल. आणि वेळेच्या अभावी हे सेशन आपल्याला इथे आटोपतं घ्यावं लागणार आहे. तरी आपल्याला सगळ्यांना आपल्याला काही त्यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी करायची नाही. हा, नाही बरोबर. अनुभव शेअर करा. वाई साहेबांनी सांगितलेलं एकदम, घागरे साहेबांचं मी अतिशय या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. कसं आहे, कुठल्याही याच्यात जी व्यक्ती ज्या याच्यात काम करते, फील्ड असते, त्यांचा तो अनुभव आहे आणि त्याग आहे. आम्ही न्यू कमर्स आहोत, परंतु आम्ही एकच काम केलं. आपल्यालाही सांगतो की ठीक आहे, ते 3 वर्ष आधी गेले असेल. माझी याच्यामध्ये खूप शंका कुशंका होत्या. आमच्या जवळचे पाटील म्हणून आहेत काटोल जवळचे, त्यांनी 70 एकर लागवड केली आहे आणि हयात आहे. परंतु त्यांचं असं चुकलं की त्यांनी होस्ट प्लांट हा लावलेला नव्हता. आणि मग हे कसं त्यांनी ऑस्ट्रेलियातली यूट्यूबवर बाग पाहून 12,000 एकरात सर तिथला तो व्हिडिओ आहे. आणि ते माहीत आहे कुठून गेलेलं बियाणं आहे. आपल्या भारतातले जे सायंटिस्ट आहे IWSTचे, ते त्यांनी हायर केले. त्यांना लक्षात आलं का उद्याचं भवितव्य या चंदनामध्ये किती आहे आणि काय आहे. तर त्यांनी इथले सायंटिस्ट तिथं नेले, बागा लावल्या, आज हयात बाग उभ्या आहे.
तर म्हणून मग आम्ही हे सगळं पाहिल्यानंतर याचं कोण ट्रेनिंग देणार आहे, तर ही गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे बेंगलोरची IWST. ती 5 दिवसाचं प्रशिक्षण देते तुम्हाला, बियाणं उगवण्यापासून लावण्यापासून त्याचा होस्ट प्लांट कसा असला पाहिजे, त्याच्यावर कीड येणारे रोग, आणि तिथे नर्सरी ते तयार करून दाखवतात, आणि त्याच्यानंतर प्लांटेशन केलेले प्लॉटसुद्धा दाखवतात. आणि ज्या ज्या लोकांना पैसे, आता सरांनी म्हटलं की इतके रुपये कोणाला कमावता येत नाही, परंतु तो जो रमेश म्हणून तिथे जे मुलगा आला होता आमच्यासारखाच युवक, तो त्यानं 20 वर्षाआधी तिथलं ट्रेनिंग केलेलं होतं, प्रमाणपत्र त्याच्याजवळ आहे, आणि त्यावेळेस त्यानं ते सगळं लावलं, विकलं. त्याच्या प्लॉटमध्ये भारतातल्या सगळ्या सेलिब्रिटी, सगळे लीडर आणि सगळे इन्स्टिट्यूटचे लोक गेलेले आहेत. तुम्हाला यूट्यूबवर त्या रमेशचा, चंदन आणि रमेश जर पाहिलं तर ते दिसेल. आम्ही ते पाहून प्रभावित झालेले लोक होतो, कारण की आम्ही अनेक दिवसापासून या शेती क्षेत्रात काम करतो. मी म्हटलं की विदर्भामध्ये जर आपल्याला कमी, आणि हे झाड जे सरांनी सांगितलं उत्तम आहे, कारण की बाभूळ, नीम आणि चंदन 3 झाडच हे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये हिरवे दिसणारे झाड आहे, कारण की यांना पाणी कमी लागते आणि हे उन्हासोबत तग धरू शकते. आणि म्हटलं मग विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी, आपल्यासाठी फार उत्तम गोष्ट आहे. तर आम्ही त्या इन्स्टिट्यूटला गेलो. पहिल्या दिवशी त्यांनी पहिल्या सेशनमध्ये, आता सरांनी, आता वादविवादाचा मुद्दा आहे, पण त्यांनी ते सगळे झाडं तिथं उभे केलेले आहेत, जे जे लोक आहेत त्यांना ते दिसतील. आणि मग ते सगळं सेशन झालं. आम्ही तिथून सीड आणलं, म्हणजे त्यांचं जे रजिस्टर्ड सीड होतं. आता ठीक आहे, त्यांनी सांगितलं का हे आमचं जे मदर प्लांटचं सीड आहे, ज्या ज्या लोकांनी 15 ते 20 वर्षाआधी झाडं लावलेलं आहे त्यांचं घेतलेलं आहे. मी ते 3 किलो स्वतः आणलं. कसं लावायचं त्याचाही व्हिडिओ यूट्यूबवर दिनेश ठाकरे चंदन म्हटलं टाकलेला आहे. टाकण्यापासून कसं ते, आणि सर जे म्हणतात 30 बिया, 40 बिया, 50 बिया झाडामध्ये टाकणार, त्यांचा मुद्दा असेल, पण हे कसं जर्मिनेट करायचं ते त्यांनी आम्हाला शिकवलं. मी स्वतः माझ्या शेतात पूर्ण तशा प्रकारचा बेड केला, 3 फुटाचा, रेती टाकली, खाली खडांगा टाकला, बियाणं टाकलं, त्याला जे जे प्रोसेस आहे ती प्रोसेस केली, आणि 1 ते 1.5 महिन्यानं, 45 दिवसानं त्याला कोंबा आले. जवळजवळ 1.5 महिना परत त्याच्यातच ठेवलं, आणि ते काढायचं कसं, प्लांटेशन कसं करायचं ते पण त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. आणि मग ते मी पूर्ण माझ्या शेतात लावले. शेतामध्ये ड्रीप ऑलरेडी होतं. संत्रातल्या मधली जी आपली गॅप आहे 20 बाय 10ची, त्या गॅपमध्ये ते लावलं. तुम्हाला सांगतो, आता माझ्याजवळ फोटो आहे, मी आज तो PPK आणला नाही, परंतु सगळा व्हिडिओ. पण माझं हे म्हणणं राहील का ज्यांना ज्यांना खरी त्याच्यामध्ये इच्छा आहे, कसं आहे इथं बोलणे, सांगणे, परंतु वस्तुस्थिती पाहण्यासाठी मग आम्ही त्याच्यामध्ये सगळंपणे काम केलं. काम करत असताना एकच पाहिलं का प्लांटेशन विकणारी मंडळी याच्यात खूप येणार आहे. कोणी 100ला विकेल, 50ला विकेल, 30ला विकेल, परंतु आपण जर सीड ओरिजिनल घेतलं, सराकडे आहे तर काही उत्तमच आहे. ते जर्मिनेट कसं करायचं मी स्वतः सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे 1 किलोमध्ये जर समजा 1.5 ते 2,000 बियाणे असेल तर आपले 1000 बियाणे उगवलेले आहेत, आणि 3 किलोमध्ये 3000 म्हणजे 3200 पुडके माझे तयार झाले, आणि ते माझ्या प्लॉटवर लावले. लावल्यानंतर त्याला प्रायमरी होस्ट तूर टाकला. तूर टाकल्या, जिथं जिथं तूर टाकलेले झाडं होते ते लवकर झाड ग्रो झालं, कारण की त्याला ते दुसऱ्या झाडापासून पीक घेणार आहे, म्हणजे त्याला परजीवी प्लांट म्हटलं गेलेलं, ते त्यांनी शिकवल्यामुळं आम्हाला त्याच्यातला अनुभव नव्हता. आणि असं करत 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 आज आपण असं तिथे करून ठेवलं शेतामध्ये का कोणीही शेतकरी येतात, ते सगळं पाहतात, शिकतात, आणि जितकं डिटेल चंदनाचं त्या याच्या अनुषंगानं आपल्याजवळ आहे, विक्री कशी करायची, तलाठ्याकडून नोंद कशी करायची, आणि कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूट, जे आज एकच आहे KWST, कारण की त्यांच्याकडे आम्हाला त्यांनी एकच सांगितलं, कारण की हे मटेरियल मिळत नाही ज्यांच्याजवळ आहे. कारण की मी नेहमी सांगतो, लोकांचा एकच प्रश्न असते, मी याचे परिसंवाद आणि याला जातो, लोक पहिला प्रश्न असते चंदन हे चोरीला जाते. माझा पहिला प्रश्न त्यांना हा असते की आपल्यामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसानं हात उचलून एक सांगाव की मी 50 झाडं, 100 झाडं, 200 झाडं माझ्या शेतात ती लावली होती, ती चोरीला गेली. लावणारा एकही मिळत नाही. चोरीला कोणती जाते, जसं यांनी सांगितलं की पाखरं, जे मोठे झाड आहे, आमच्याकडे भरपूर झाड आहे, आपल्याकडे झाड आहे, ते खातात, आणि खाल्ल्यानंतर त्याच्या विष्ठेद्वारे जे तिथं तयार होते ते झाड धुऱ्यावर उगते, कारण की ते दुसऱ्या कुठल्या तरी झाडावर बसते आणि तिथं ते टाकते, आणि त्याला त्याचा जो जळवा आहे तो मिळतो ऑलरेडी, ते सावलीत उगवते, आणि आपल्याला पाहायला दिसेल का सगळ्यांचे झाडं हे धुऱ्यावर किंवा बांधावर दिसते, कारण की त्या पाखरामुळे निघाले, आणि चोरांना ते माहीत असते. आमच्याच काटोलजवळ एक मोठं गाव आहे, आणि तिथलेच सगळे चोर आहे, तर मी त्यांनाही प्रशिक्षित केलं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सर सांगतो, म्हणजे आमचं काम, कमिशनर कार्यालयाकडून यादी घेतली की आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात सापडलेल्या चंदन चोरांची माहिती द्या. तर त्यांनी दिल्यानंतर त्या गावामध्ये मी गेलो, त्यांना सांगितलं तुम्ही हे एजंटला किती रुपयात विकता, तर ते 2000 ते 3000 त्यांना मिळते. अरे म्हटलं, या झाडाची जर आज 12,000 रुपये फूट झालेला गाभा आणि 10 फूट जर होत असेल तर हे 1,20,000चं आहे, आणि मुळ्याचं जर तेल आम्हाला जे सांगितलं गेलेलं आहे 12 ते 13 वर्षानं ते 3 किलो निघते, ते सगळ्या कॉस्मेटिक ऑइल आणि याच्यात चालते, तर एवढ्या महागाचं झाड तुम्ही त्या एजंटला कशाला एवढ्या स्वस्तात विकता.
तुम्ही झाडाची नोंद करा, शेतकऱ्यांना त्या नोंदी आपल्या सातबाऱ्यावर करायला लावा. आम्ही त्याचा परिसंवाद घेतला, कार्यक्रम घेतला, माननीय गडकरी साहेबांनाही त्याचे डिटेल दिले. आणि या माध्यमातून मला इतकंच सांगायचं आहे, आपण जो हा उपक्रम चालू करतो आहोत त्याच्यामध्ये एक मिल्या डुब्यामध्ये सगळ्यांना आता मिल्या डुब्या सगळीकडे झालं. कुठं 10ला मिळते, कुठं 20ला मिळते, कुठं 30ला मिळते. मी बेंगलोरवरून 15 रुपयामध्ये आणले पहिल्यांदा. दुसरा व्यक्ती भेटला तो 12ला देणार होता. म्हणजे झाडाच्या किमती वेगवेगळ्या. परंतु मिल्या डुब्यामध्ये असं आहे का तो 6व्या ते 7व्या वर्षी तयार झालेले झाडं आम्ही पाहिले. चंदन लावून 15 वर्ष थांबण्यापेक्षा, 12 वर्ष थांबण्यापेक्षा मधामध्ये आम्ही कुठं ॲपल बोर लावले, कुठं जांभं लावले, कुठं आंबा लावला. म्हणजे त्याला ते वर्ष दीड वर्षात पीक येतं राहील. आणि मग 6व्या ते 7व्या वर्षी मिल्या डुब्या हे प्लायवूड इंडस्ट्रीमध्ये जाणार प्लांट, याला काही कोणाचा डाऊट नाही. आणि त्याचा आजचा रेट म्हणजे साधं तुम्ही तुमच्या गावात एखादा माणूस जरी मेला तरी सरणाचं लाकूड हे 60 रुपये 70 रुपये मन आहे. आणि म्हणूनच आपण त्याचाही रेट तेवढाच जरी गृहीत धरला तर तेही 6000 रुपये टन आहे. एक झाड 7 ते 8 वर्षात 1 टनाचंही झालं आणि 10 बाय 12वर 360 झाडं लागले. आपण 5000 धरू तरी 10 ते 15 लाख रुपये आपल्यासाठी खूप होते. आम्ही तर सर हे म्हणू 15ही लाख नाही झाले, 5ही लाख झाले तर वर्षाचे 1 लाख कोणत्याच शेतकऱ्याला बिना मशागतीनं कुठल्याच पिकात होत नाही. आणि मी आता संत्र्याच्या 4 मध्ये लावत आहो. बेगणीचा जो खर्च दरवर्षी आपल्याला येतो, वेळू लावा लागतो. मी म्हटलं जाऊ द्या 4 कोणत्यावर 4 लावू, 10 रुपयाचं झाड 15 रुपयाचं झाड जाईन किती. परंतु एक वेळू जरी वाचला तरी 4 वेळूची किंमत ते झाड आपल्याला 5 वर्षात देऊ शकते. आणि त्याची जे कॅनोपी तयार होईल आणि सावली मिळेल, कारण की ते झाड आम्ही पाहिलं 12 ते 15 फूट वाढते 1.5 वर्षात आणि जबरदस्त झाड आहे. आणि या झाडासोबत ते झाड म्हणून वनशेती. आणि साहेबांनी सांगितलं, गव्हर्नमेंटनं किती प्रचार केला. माझं त्या दिवशी मुनगट्टीवार साहेबांना मी म्हटलं की साहेब तुम्ही हे 50 कोटी 100 कोटी खर्च करता, हजारो कोटी या लावणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही जर एकरी 50,000 जरी दिले, आम्ही संत्रा लावला, पर्यावरणाचं रक्षणच केलं ना, 5-5 हजार झाडं लावून राहिलो, तर हे पैसे शेतकऱ्याकडे जर गेले आणि त्यांनी लागवडी त्याच्या पिकात केल्या तर त्याला तो फायदा होऊ शकतो. तर ही चळवळ आहे बंधूंनो, तर ही वनशेतीच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आणि याच्यासाठी आम्ही वाहून घेतलेला आहे. याच्यात आम्हाला काही कमाई करायची नाही. जे केलं ते शेतावर दाखवू, तुम्हाला ट्रेन करू. उद्देश हाच राहील की 10 ते 12 वर्षात याच्यातून जर कोणी करोडपती झाले तर कुठंतरी दिनेश ठाकरे हे नाव येईल. घागरे साहेबांचे धन्यवाद. सध्या तर संत्रात लावलेलं होतं, संत्राचे जुने झाडं होते. आणि जे नवीन केलं आहे आम्ही ते 12 बाय 15वर केलं आणि मधामध्ये मिल्या डुब्या लावलं. धन्यवाद सर. या ठिकाणी ठाकरे सरांनी सुद्धा यामध्ये फार सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच या सभागृहामध्ये उपस्थित सगळे आपले शेतकरी बांधवांना चंदन शेतीबद्दल त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न किंवा शंका असतील त्यांचं निरासन झालं असेल अशी आशा करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी या कार्यशाळेतील चंदन शेती हा विषय या ठिकाणी आटोपता घेतो. धन्यवाद सगळ्यांचे. धन्यवाद.